आजच्या प्रश्नाची सुरुवात आपण अर्ध्या वाक्यात उत्तर द्या या राऊंडने करणार आहोत. पहिलं वाक्य उमाताई तुमच्यासाठी आहे. आमच्या लहानपणी आम्ही घरातल्या मोठ्यांशी बोलताना आवाज खाली. दुसरं वाक्य निरंजन तुझ्यासाठी आहे. हल्लीची मुलं अख्खा वेळ गॅजेट समोर. पुढचं वाक्य आशिष तुझ्यासाठी. तुमची पिढी ना इन्स्टा आणि व्हॉट्सॲपमध्ये गटांगळ्या खाते. सायली, आमच्या काळात बेंचिंग, घोस्टिंग, गॅसलाइटिंग, स्टेटस अपडेट, इमोटिकॉन्स, ड्रॉपियर, रिझिंग, ब्लॉकिंग, बूमर यातलं काहीच नव्हतं. तुम्हाला नाही कळणार कधीच. तुमच्या काळात जी शाश्वती जे स्थैर्य होतं ते आमच्या सावलीलाही उभं नाही आहे. त्याचा अर्थ आम्ही उथळ, अनसिरियस किंवा कंटाळा करणारे आळशी नाही होत. घरोघरी ऐकू येणारी संवाद, विसंवाद, वाद सुरू व्हायला कारणीभूत अशी उत्तरं या पहिल्याच प्रश्नावर आपल्याला मिळाली आहेत. शिरीषा मॅडम आणि नाडकर्णी सर, तुमची ओपनिंग प्रतिक्रिया. एकतर ह्या सगळ्या प्रतिक्रिया खूपच मोहक होत्या. आणि त्यामध्ये आपल्याला एक कळलं की प्रत्येकाचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे आणि एका पिढीतल्या एका व्यक्तीचा पर्स्पेक्टिव्ह, त्याचा दृष्टिकोन हा एकसारखाच असेल असं नाही ना. म्हणजे 5 वाक्यात आपल्याला एवढी व्हरायटी मिळाली तर घरामधली 5 माणसं बोलत असतील तर ती 5 मिनिटात 50 व्हरायटीज देणार ना. मुद्दा असा आहे की सगळ्या व्हरायटीजना टाळ्या वाजवता आल्या पाहिजेत. आपलं काय होतं की आपण आधीच ठरवून देतो कोणत्या व्हरायटीजना टाळ्या वाजवायच्या. तेव्हा आपल्याला सगळ्याच व्हरायटीजमध्ये जर मजा घेता आली ना तर मग सुखासुखीचा अर्थ समजेल. कारण मी जर माझा चष्मा आधीच माझ्या मनावरती चढवला तर मी ठरवतो हा जरा असा दिसतोय बरं का, ही जरा अशी दिसते बरं का. कोण ठरवतं? माझं मन ठरवतं. तर नाही, सगळेच काही विचार करून थोडी बोलतात. म्हणजे असा कोणी माणूस असतो का की जो सदैव विचार करून बोलतो? म्हणजे उद्या जर सदैव विचार करून बोलणारा एखादा AIचा आला कोणी आपल्याकडे रिप्रेझेंटेटिव्ह, आपण किती बोर होऊ. म्हणजे खूप तऱ्हेच्या प्रतिक्रिया असणं, त्यातल्या काही इम्पल्सिव्ह, काही खूप थॉटफुल नाही का, काही आपल्याला राग आणणाऱ्या, काही हसवणाऱ्या. हे छान आहे ना. त्यामुळे ते आपण ऐकून त्याच्यावरती आपले शिक्के कमीत कमी मारावे तर आपल्याला सुखासुखी स्वतःबरोबर राहता येतं. मला ते आंधळे आणि हत्ती, 4 आंधळे आणि हत्तीची जी गोष्ट आहे ना, हत्ती म्हणजे कसा आहे तर तो सुपासारखा आहे. एक म्हणतो तो खांबासारखा आहे. असं जर प्रत्येक जण म्हणू लागला की मला जे दिसतंय तेच एकमेव चित्र आहे आणि बाकीचे जे म्हणतायत त्यात खरं तर काही अर्थ नाही आहे, तर मग ह्या सगळ्या गोंधळाला सुरुवात होऊ शकते. रादर सुरुवात होतेच तिथूनच. कारण मग त्याच्यात 2च गोष्टी असतात ना. त्या 2 मित्रांची गोष्ट सांगतात ना की खूप वर्ष त्यांची मैत्री होती आणि मग त्यांनी एक बिझनेस सुरू करायचा ठरवला आणि तो काही दिवसातच, काही महिन्यातच त्यांना बंद करायची वेळ आली. तर तिसरा एक जण त्यांना भेटला आणि त्यातल्या एकाला म्हणाला की काय रे, इतकी छान तुमची मैत्री आणि त्याच्यातनं तुम्ही बिझनेस सुरू केलात आणि तो अगदी 6 महिन्यात का तुम्हाला घासा गुंडाळायला लागला? तर तो म्हटला, अरे काय झालं, तो स्वतःला फार शहाणा समजायला लागला आणि मी तर शहाणा आहेच. हे गोंधळ जर सुरू झाले ना तर मग घरामध्ये फटाके फुटायलाच लागतात, त्याच्यात काही शंका नाही. आणि मग मला असं वाटतं नेहमी की हे सगळे जे आत्ताचे प्रातिनिधिक वाक्य आली सगळी, ते मला असं वाटतं ना कॅलिडोस्कोप सारखं आहे की त्याच्या आतमध्ये ते 60 अंशातले आरसे आणि त्याच्यामध्ये ठराविक काचांचे तुकडे त्या बांगड्यांचे, पण ते बदललं की प्रत्येक वेळेला एक डिझाईन दिसतं. तर तसंच सगळ्यांचे रेफरन्स पॉईंट सारखेच, म्हणजे कुटुंब आणि इतर व्यक्तींशी असलेले नातं आणि संबंध, आणि मग त्यातनं प्रत्येकाला काहीतरी वेगळं 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 दिसतं आहे. तर तसंही त्याच्याकडे एक बघितलं तर मला असं वाटतं की एक पूल बांधला जाईल, नाहीतर मग फार त्याच्यामध्ये दर्या पडायला लागल्या. आणि कॅलिडोस्कोप फिरवताना मात्र ना नाजूकपणे फिरवावं. नाही, नाहीतर एक नक्षी यायच्या आधीच दुसरी आहे.
माझा पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी आहे. असं म्हटलं जातं की वाद नको घालूस, नुसती वितंडवाद घालतीयस. तर वाद, विवाद, वितंडवाद यातला नेमका फरक काय? खरं वाद या शब्दाचा अर्थ फार चांगला आहे बरं का. वादे वादे जायते तत्वबोधा, असं संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे तो जो वाद आहे त्याचा अर्थ आपापले दृष्टिकोन समजून घेण्याचा आहे. म्हणजे आपण जो वाद घालतो तो वेगळा, खरा जो वाद असतो तो वाद म्हणजे एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेणं. विवाद म्हणजे विरुद्ध दृष्टिकोन समजून घेणं एक, किंवा विशेष दृष्टिकोन समजून घेणं. त्यामुळे आपल्याला कधी कधी विशेष हा दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो, कधी कधी विरुद्ध असतो तोही दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो. म्हणून वाद आणि विवाद हे दोन्ही खरं म्हणजे बौद्धिक उन्नतीसाठी आहेत, वैचारिक उन्नतीसाठी आहेत. वितंडवाद मात्र नक्की नाही. कारण वितंड याचा अर्थच असा की तिकडे भावना विचारांवर मात करते, म्हणून मग तिकडे भांडण आणि तंडण होतं. वितंडवाद कशाला म्हणायचं तर जेव्हा आपण ते संभाषण हे मूळ मुद्द्यापासून दूर जातं तेव्हा वितंडवाद. जेव्हा दोन विचारांमधली चर्चा थांबते आणि दोन व्यक्ती एकमेकांवरती कुरघोडी करायला लागतात तेव्हा वितंडवाद. आणि मग तू म्हणाली नाहीस पण चौथा शब्द राहिला की मग सुसंवाद कशाला बरं म्हणायचं. तर सुसंवादामध्ये आपल्या डेफिनिशनचे वाद आणि विवाद यायला पाहिजेत. कारण त्याच्याशिवाय सुसंवाद म्हणजे गुडीगुडी बोलणं नाही आहे. सुसंवादामध्ये एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेणं, विशेष दृष्टिकोन समजून घेणं, विरुद्ध वाटणारे दृष्टिकोन समजून घेणं सगळं आहे सुसंवादामध्ये. पण सुसंवादामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा मी कुणाशी बोलत असतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दलचा व्यक्ती म्हणूनचा आदर मी लक्षात ठेवतो. म्हणजे त्या व्यक्तीला मी व्यक्ती म्हणूनचा आदर देणं आणि माझा स्वतःचाही व्यक्ती म्हणूनचा आदर ठेवणं. इंग्रजीतले दोन शब्द आहेत खास करून पिढ्यापिढ्यातल्या संवादांसाठी. एक आहे स्टेटस आणि दुसरा आहे रिस्पेक्ट. एक आहे स्थान आणि दुसरा आहे आदर. तर मी जर ना आदर देताना स्थान पहिल्यांदा डोक्यात आणलं माझं किंवा समोरच्याचं की आदर गेला. म्हणजे तो मी स्टेटस डोक्यात आणला ना, स्टेटस म्हणजे मी वयाने मोठा आहे, अनुभवाने मोठा आहे, ज्ञानानं तर मोठाच मोठा, तो शहाणा मग असा होता तसं. कारण मी जेव्हा माझा स्टेटस ठरवतो, माझं स्थान ठरवतो तेव्हा मी दुसऱ्याचं स्थान त्याच क्षणी ठरवतो. आणि मग पिढ्यापिढ्यांमध्ये जेव्हा स्टेटस टॉक्स टू स्टेटस तेव्हा रिस्पेक्ट इज द कॅज्युअलिटी. सुंदर. कारण मग दोघे जण आपापला स्टेटस म्हणजे आपापलं स्थान त्या नात्यांमधलं ठसवण्याचा इतका प्रचंड प्रयत्न करतात की त्याच्यामध्ये आदर, परस्परांच्या विचारांचा, परस्परांच्या अस्तित्वाचा हा सुद्धा हरवतो. म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की मी समजा वयाने मोठा असेल, कुटुंबामध्ये माझे एक काहीतरी स्थान असेल. अरे पण प्रत्येक वेळेला कुठे ते स्थान आणता बोलताना. म्हणजे एकदा आपण कॉमन स्थानावरती बसून बोलूया ना. म्हणजे मी समजा स्वतःला ज्येष्ठ समजत असेल तर मग मी काय करायला पाहिजे. मग मी समोरच्याला निदान तू पण माझ्या एवढंच ज्येष्ठ आहेस एवढं तरी म्हणूया. म्हणजे उदाहरणार्थ मी अनुभवाने ज्येष्ठ असेन तर अनुभवाने ज्येष्ठ म्हणजे काय याचा अर्थ काही नाही बरं का. मी माझा काळ पाहिलेला. मग अनुभवाने ज्येष्ठ म्हणजे मी माझ्या काळाकडे माझाच काळ ग्रेट असं बघायला लागलो का. काळाला स्टेटस दिला मी. काळाला तरी स्टेटस का द्यायचा. बरं मी जर तज्ज्ञ म्हणवत असेन तर माझ्या समोरचा तरुण हा आजच्या तारुण्याचा अनुभव असलेला तज्ज्ञ नाही का. आजच्या तारुण्याचा अनुभव मला कुठे आहे. म्हणजे मग आबा पण तज्ज्ञ आहे. मी पण तज्ज्ञ आहे. हे सोडायचं सोडायचं नाही. पण समजा ते सोडायचं नसेल तर दुसऱ्याला द्या ना तज्ज्ञ. पण म्हणजे डॉक्टर लोक
नेहमी असं म्हणतो की आम्ही डायग्नोसिस करण्यामधले तज्ज्ञ असू, पण आमचा पेशंट हा वेदना या विषयातला तज्ज्ञ आहे. तो वेदनेमधला तज्ज्ञ आहे, मी निदानामधला तज्ज्ञ आहे. मग आम्ही दोघे तज्ज्ञ जर एकत्र आलो आणि एकमेकांना आदर दिला, समतेवरती आदर देणं जरा सोपं होतं. तर तसा आदर दिला तर मग सुसंवाद तयार होतो. पुढचा प्रश्न उमाताई, आशिष आणि सायली तुमच्यासाठी आहे. सो तुम्हाला घरी असो किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पिढीतल्या लोकांशी संवाद साधावा लागतो. तुम्ही विशेषत्वाने काय लक्षात ठेवता? समोरच्या व्यक्तीच्या वयानुसार काय काय बदल तुम्हाला करावा लागतो? अनुभवाने आम्ही काही गोष्टी शिकत जातो, म्हणजे ह्या काही सुरुवातीला आम्हाला माहिती असतात असं नाही. पण आता हळूहळू असं लक्षात येतं की जेव्हा लहान तरुण मुलांच्या बरोबर संपर्क येतो तेव्हा आपण या सगळ्यात आधी ऐकून घ्यायचा पेशन्स एक ठेवावाच लागतो. तरुण मुलांचं असेल तर त्यांचंही ऐकून घ्यायचं आधी. सिनियर असतील, म्हणजे माझ्याहून पण सिनियर असतात ना, तर त्यांचंही ऐकून घ्यायचं. तरुण मुलांना प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्या प्रेझेंट टेन्सविषयी विचारायचं, स्वप्नाविषयी पण विचारायचं नाही, आणखीन बाकीचं तर नाहीच नाही, म्हणजे प्रेझेंट आत्ता काय चाललं आहे असं. आणि सिनियर लोकांच्याबरोबर संवाद साधायचा असेल त्यांना तुम्ही आत्ता काय चाललं आहे हा प्रश्न त्यांना तुम्ही फार वाईट मनस्थितीमध्ये नेऊ शकता, पण त्यांना त्यांच्या मागच्या काळाचा काहीतरी विचारात गेलं की ती माणसं खुलतात. ही सुरुवात असते. मग कुठेतरी तुम्ही बोलता बोलता एका कॉमन प्लॅटफॉर्मवर येता आणि मग हे सगळं बाजूला ठेवून तुमचा संवाद चांगल्या प्रकारे होऊ शकतो. वा, क्या बात. छान. आमच्या इकडे एकतर बाहेर 100 पेशंट, त्यात मला इनमीन 5 मिनटं मिळतात पेशंटबरोबर, आणि त्याच्यात त्याचा विश्वास संपादन करायला लागतो, कारण ते नाही केलं तर सगळंच वेळ वायफळ गेला. टीनेजर्स येतात, टी शर्ट घालून येतात, बऱ्याचदा मॅन युनायटेडचा टी शर्ट असतो, तर थोडी जुजबी माहिती ठेवायची आणि म्हणजे अरे काय मॅन युनायटेडचं नवीन स्टेडियम येत आहे, तो लगेच खुश होऊन आपल्याकडे अटेन्शन द्यायला लागतो, कारण त्याचा अटेन्शन स्पॅन आपल्यापेक्षा खूप कमी असतो. एखादा ॲव्हेंजरचा टी शर्ट घेऊन येतो, आपल्या पिढीला कल्पनाच नसते काय, पण थोडं आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका असं काहीतरी थोडंसं एवढीच माहिती लागते, खूप खोलात जायची गरज नसते ती. आणि पण तो आम्ही प्रयत्न करतो, हे त्याच्या कळत नाही, पण त्याच्याने काय होतं, इमिजिएट इंटिमसी एक रॅप ऑफ होतो आणि मग तो आपल्याला अटेन्शन आणि महत्त्व देतो. हे आपल्या विषयाच्या बाहेर आणि कुठे शिक्षणात येत नाही. वयस्कर लोक येतात, परप्रांतीय लोक येतात, तर थोडे 2-4 वाक्य त्यांच्या भाषेतली, कानडी पेशंट असला की त्याला हे गायत्री वगैरे म्हटलं थोडंसं, आणि पंजाबी आला आणि तो म्हणतो क्या हो रहा है या ऐसा, चंगा किता तुसी, एवढंच माहिती पाहिजे. थोडासा ना आम्हाला 5 मिनिटात थोडं अप्रोप्रिएट असेल तर खांद्यावर हात ठेवणं, डोळ्यात डोळे ठेवून बोलावं लागतं, कारण त्याला कळलं पाहिजे की हा 5 मिनिटं आपल्याला पूर्ण दिला आहे. पण मला थोडा वेगळा विषय इथं एक ऑब्जेक्शन म्हणून ठेवायचा आहे. गुगल रिव्ह्यू नावाचा प्रकार आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल आणि पुढच्या पिढीला नक्कीच माहिती असेल. तर तो येतो, 5 मिनिटात आपली परीक्षा घेतो, म्हणजे ती आपलीच परीक्षा असते, दुखणं त्याचं असतं पण कर्तव्य आपलं असतं, आणि तो घरी जातो आणि म्हणतो नाही मला नाही आवडलं, फटकन 2 मिनिटात एक गुगल रिव्ह्यू टाकून देतो, डॉक्टर उद्धट आहे, डॉक्टरला वेळच नाही, आय डोंट लाईक हिम. कारण ती नवीन पिढी ही नेस्कॅफेवाली आहे, इन्स्टंट, आणि त्याच्यात तुम्हाला ढाल काही नाही, तुम्हाला प्रत्युत्तर द्यायला चान्स नाही, तर तुमचं जजमेंट झालेलं असतं. दे आर व्हेरी जजमेंटल. तर हे पण प्रॉब्लेम्स आहेत. हे नवीन पिढीचे कसे सामोरे जायचे हे आता नाटकर्णी सरच सांगू शकते. नाही म्हणजे विषय काढलाच आहेस म्हणून सांगतो, जजमेंटल नसणारी माणसंच नसतात. आणि आत्ता फक्त तरुण पिढी ही जजमेंट त्यांचे पटकन व्यक्त करते, कारण साधन आहे म्हणून. तर ना अशा वेळेला ना जे स्वतःला वयाने मोठे समजतात किंवा स्टेटसने मोठे समजतात त्यांनी नॉन जजमेंटल राहायला हवं. त्याचं कारण असं, मग मिरवायचं नाही आहे मोठेपणा. मोठेपणा हा समजूत आणि क्षमेमध्ये दिसला पाहिजे. त्यामुळं मग त्यांनी गुगल रिव्ह्यू लिहू दे, त्याला किती महत्त्व द्यायचं हे मी ठरवेन. त्याचा माझ्या कर्तव्यावरती परिणाम होऊ न देणं हे माझ्या हातात आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी सगळे धुसफुसायचे आणि कुठेच ती धुसफूस व्यक्त नाही करायची. आपण म्हणायचं की त्याच्या मनातला वितंडवाद त्या रिव्ह्यूच्या रूपाने सगळ्यांच्या समोर आलाय, त्यालाही बरं वाटतंय, माझा वितंडवाद सगळ्यांनी ऐकला, फार काय होईल. 2 माणसं पुढे माझ्याकडे डॉक्टर म्हणून येताना बघूया हा नेमके कसे आहेत ते, असं म्हणून मला
पुन्हा तपासतील. तसे सगळेच तपासत असतात. त्यामुळं ना जजमेंट्स जेव्हा पास होतात तेव्हा आपण त्या जजमेंट्सना कसं तोंड द्यायचं ना, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तोच जजमेंटल झाला आणि मी जजमेंटल झालो की संवाद गेलाच, मग वितंडवादच सुरू झाला. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक जजमेंटला रिॲक्ट व्हायलाच हवं का, हा पण प्रश्न आपण विचारावा. लोक अनेक वेळेला ना फार जजमेंटल बोलतात, घरात सुद्धा. म्हणजे खूप भांडता तर लोक इतके बोलतात की नाही, 10 वर्ष झाली आपल्या लग्नाला, सुख म्हणजे मिळालं नाही. भयंकर जजमेंटल वाक्य आहे. मी होते म्हणून. मी होते म्हणून. बरं, नंतर जर सांगितलं ना की गेल्या 10 वर्षामध्ये या नात्याने तुम्हाला काय दिले ते लिहा, तीच माणसं लिहितील एक पान. आपण असे असतो. आपण काय प्रत्येक वेळेला भयंकर मुद्देसूद वगैरे बोलतो का? नाही बोलत. तसं ते पण नाही बोलत. म्हणजे असं की आता आपल्याला स्वातंत्र्य नाही तर आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो. म्हणजेच काय बघा, मजा असते. गुगल रिव्ह्यूवरती हॉटेलचे पण गुगल रिव्ह्यू लिहितात की इकडे कसं कसं होतं. काही काही हॉटेलवाले इतकी सुंदर उत्तर देतात. पहिल्यांदा थँक्स फॉर युअर फीडबॅक म्हणतात. मग आम्ही असं असं केलंय, तसं तसं केलंय म्हणतात. ते तुमचा व्ह्यू रिफ्यूट करत नाहीत. ते म्हणतात की हा तुमचा व्ह्यू आहे, दखल घेण्यासारखं असेल तर ते आम्ही केलं, नाही तर नाही. पण तुम्ही व्यक्त झालात याबद्दल आम्ही आभारी आहोत, असं आपल्याला म्हणायला लागतं. म्हणजे सोशल मीडियामध्ये ना लोक दणकून अशा तऱ्हेच्या बातम्या लिहितात. मग आपण काय म्हणायचं, आपला इगो जर फारच फुटायला लागला असेल वरती तर असे 2-4 रिव्ह्यू वाचायचे जमिनीवर. औषध म्हणून वापरायचं ते. आपल्याला छान रिव्ह्यू वाचायला आवडतात ना. हे डॉक्टर किती सुंदर होते, त्याने मला एवढा वेळ दिला, हे सुद्धा औषध म्हणून द्यायचं. त्यामुळे औषध म्हणून घेणं हे आपल्या हातात आहे. गुगल रिव्ह्यू असो किंवा हे सगळंच मीडिया असो, सोशल मीडिया, यांनी ना सगळ्यांना व्यक्त करायला एक प्लॅटफॉर्म दिलाय. आणि त्यामुळे एक चुकीचा मेसेज असा जातोय दॅट यू विल ऑलवेज बी हर्ड. खरं तर कोणालाही त्याच्या मताशी फारसं काही घेणं नसतं. हा प्लॅटफॉर्म नव्हता तेव्हा जर त्या एखाद्या पेशंटला तुझ्यात आवडला नसशील तू, तर त्याच्या मताला कोणीही एका मर्यादेपलीकडे फारसं काही किंमत देणारं नव्हतं. आता त्याला ते व्यक्त करायला मिळतंय. त्याला असं वाटतं की आपल्या मताला भयंकर किंमत आहे, पण ते देणाऱ्यालाही माहिती असतं, बघणाऱ्यालाही माहिती असतं. हा एक भाग. आणि दुसरा ह्याच्यापेक्षा अजून जो गंभीर ना, की घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांच्या बाबत ज्या मीडिया ट्रायल होतात ना, ह्या मात्र ह्यातला खूपच गंभीर. म्हणजे रिव्ह्यू हा त्या मानाने फारच हलका असा विषय आहे. तिथे आपण नॉन जजमेंटल राहण्याची मोठी कसोटी आहे. अगदी. म्हणजे तुम्हाला खूप हर्ट होईल असं समोरचा माणूस लिहू शकतो. तर खास करून आजच्या या युगामध्ये तर मग आपण काय करणार. पहिला बाण त्याने मारला, तो आपल्याला लागला, कारण तो आपल्याला लागावा म्हणूनच मारला होता. एके ठिकाणी लेखक पत्रकारांनी गंभीर विषयावरती लिहित होते. त्यांनी असं लिहिलं की समाजामध्ये हिंसा, क्रौर्य वगैरे वगैरे असं खूप वाढतंय. तर त्यासाठी मग त्यांनी माझं एका दुसऱ्या माझ्या मित्राचं नाव घेतलं की या सगळ्या लोकांनी या विषयावरती खास अभ्यास करावा, असं त्यांनी छान लिहिलं होतं. ते लिहिल्यावरती एका व्यक्तीने असं लिहिलं, हे म्हणजे फक्त भावगीत गाणाऱ्याला शास्त्रीय संगीतामधला ध्रुपद धमार सांगण्यासारखं आहे. वा, मी वाचलं असं ते छानपैकी. बाण लागला. शहाणपण कशात आहे? बाण काढणं, फेकून देणं. बरोबर आहे. मी काय करतो, बाण काढतो नंतर पुन्हा स्वतःला मारत राहतो. ते कशाला? हो की नाही. त्याने बाण मारला, मला एकदा लागला, मी काढून टाकला, संपलं. म्हणजे जेव्हा असे बाण अत्यंत जहरी मारले जातात ते माझ्या धीराची कसोटी असते. मी जर त्याला अधीर होऊनच उत्तर दिलं तर त्याचा फायदा नाही, आणि त्यामुळे मी बधीर झालो तरी फायदा नाही.
आणि बऱ्याच वेळेला रिॲक्ट न होण्यामध्ये खूप शहाणपण असतं. जर आपल्याला रिस्पॉन्ड व्हायचं असेल कधीही, तर तो मुद्दा काय आहे हे लक्षात ठेवावं. आणि बऱ्याच वेळेला असं होतं, आपण गप्प राहिलो, म्हणजे मला सोशल मीडियाचा अनुभव असाच आहे, मी गप्प राहिलो तर 10 लोक माझी बाजू घेऊन येतात आणि नंतर मलाच कळते रे भांडण आपल्यावरून चालू झालं आणि आता हेच भांडतायत रेसरीनं. मग थोड्या वेळाने मला मजाच यायला लागते, कारण माझा बाण मी टाकून दिला, ते माझ्या हातात आहे. याचा अर्थ होणाऱ्या टीकेबरोबर मी त्याला क्षुल्लक समजावं असं नाही. त्या टीकेमध्ये मला माझ्या इम्प्रूव्हमेंटसाठी, काहीतरी माझ्यात सकारात्मक बदल करण्यासाठी फायदा होणार असेल, मुद्दा घ्यायला काहीच हरकत नाही. मला ह्याच मुद्द्यापासून चालू करायचं जे तुम्ही म्हणालात रिव्ह्यूज. तर मी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू जास्त बोलते की इगो तुमचा वाढणारच नाही असं हे प्रोफेशन आहे. कारण का रोज तुम्हाला बरोबर तुमची जागा दाखवतात लोक. त्यामुळे फाउंडरला मोस्ट ऑफ द टाइम्स इगो ठेवून चालतच नाही. कारण का तुम्हाला सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकाव्या लागतात. वर त्याला CRM, रिटर्निंग कस्टमर, रिटेन्शन असे शब्द वापरून गोड मानून पुन्हा गोड बोलावं लागतं. 2 पॉईंट ऑफ व्ह्यूज ह्याच्यामध्ये एक आहेत. एक पहिला म्हणजे टीमशी तुम्ही कसं वागता येते. तर आता टीममध्ये सगळ्या वयाची लोकं असतात, पण आमच्या स्पेसिफिक टीममध्ये 30च्या आतली साधारण 80% लोकं आहेत. ऑल्सो इकॉनॉमिकल स्ट्रॅटा त्यांचा जो आहे तो पण वेगवेगळा असतो. कारण रिटेलमध्ये काम करणाऱ्या मुली, ज्वेलरी मेकिंग करणाऱ्या मुली, पॅकेजिंग करणारी मुलं आणि मग काही ग्रॅज्युएट होऊन नंतर सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंगमध्ये आलेली मुलं. तर एक म्हणजे तुम्ही सगळ्यांशी सेम पद्धतीने बोलू शकत नाही. तुम्हाला त्यांना सतत कम्फर्टेबल करावं लागतं की ते सेफ आहेत. आणि एक खूप चांगली गोष्ट पण मला अशी वाटते की पूर्वी एक बॉस आणि एम्प्लॉई असे डायरेक्ट शब्द वापरून त्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी केल्या जायच्या. आता ची पिढी अशी आहे की त्यांना ती इक्वॉलिटी पाहिजे आणि ती सर्व वयोगटांमध्ये पाहिजे. तर मला वाटतं की त्यामुळे तुम्ही खूप ग्राउंडेड राहता आणि तुम्हाला सतत त्यांच्याशी त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी समजून बोलावं लागतं. मी डेलॉईट नावाच्या एका कंपनीत काम करायचे. तिथे मला 1-2 दिवसाच्या वर्कशॉपला पाठवलं होतं, जिथे आम्हाला स्लाईड करायला सांगितल्या होत्या. आणि असं सांगितलं होतं की तुम्ही एक वाक्य लिहा आणि त्या वाक्याला 2 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न आहे व्हॉट, दुसरा प्रश्न आहे सो व्हॉट. तर सगळ्या एम्प्लॉईजशी बोलताना, म्हणजे त्यांचं ऑफर लेटर देण्यापासून ते जेव्हा सोडून जातात तोपर्यंत जेव्हा ते बोलतात तेव्हा मी थोडासा एक तयारी कायम ही करते की मला काय बोलायचं आहे आणि मी हे बोलून काय फरक पडणार आहे. आणि मग तो डायलॉग खूप बरा होतो असं मला वाटतं. आणि दुसरा पर्स्पेक्टिव्ह हा आहे की जेव्हा आपण क्लायंटशी बोलतोय तर कस्टमर इज किंग किंवा अशा सगळ्या गोष्टी आपण पहिल्यापासून ऐकलेल्या आहेत. पण थँकफुली आता तिथे पण इक्वॅलिटी आलेली आहे. त्यामुळे तिथे विकणाऱ्याचं सुद्धा लोक ऐकून घेतात. जरी रिव्ह्यू आले आपल्याला किंवा जरी काही नेगेटिव्ह फीडबॅक आला तरीही सर जसं मगाशी म्हणाले की रिॲक्ट करायचं आहे का रिस्पॉन्ड करायचं आहे हे कस्टमर टू कस्टमर तुम्हाला ठरवायला लागतं की आता मी काय बोलू ज्याच्याने हे संपेल. म्हणजे जर समजा नेगेटिव्ह प्रतिक्रिया आली असेल तर बऱ्याच वेळेला आमच्या बाबतीत असं खूप म्हटलं जातं, अरे खूप महाग असतं. ही एक कॉमन निगेटिव्ह कमेंट जी येते ती मी सांगते. आधी जेव्हा मी जस्ट बिझनेस चालू केला होता तेव्हा मला असं वाटायचं की महाग असतं म्हणजे क्वालिटी असते. मी खूप तावातावानी खूप बोलायचे. काही वर्षांनी मला असं लक्षात आलं की माझ्या बिझनेसचीच एक पुन्हा टर्म आहे की आपला टार्गेट कस्टमर कोण आहे. प्राईसबद्दल खूप मतं व्यक्त करतोय, तो कदाचित तुमच्याकडे येऊन विकत घेणारच नाही आहे. त्यामुळे मला फोकस करायचं आहे त्यांच्यावर ज्यांना हे प्रॉडक्ट्स आवडत आहेत आणि ज्यांना हे विकत घ्यायचं आहे. सो तो फोकस शिफ्ट हे खूप महत्त्वाचं आहे. ते इगोवरती घेऊन चालणार नाही. साऊथ बॉम्बेला एक्झिबिशन होतं, खूप मोठं एक प्रेस्टिजियस एक्झिबिशन होतं. आम्ही उभे होतो आणि 2 बायका आल्या आणि त्या म्हणाल्या की तुमचं मुंबईमध्ये शॉप आहे का. अर्थात इंग्लिशमधून हे सगळं कॉन्व्हर्सेशन चालू होतं. तर मी म्हणाले की हो. मी खूपच उत्साहाने म्हणाले हो आमचं बँड्रा वेस्टला दुकान आहे. तर पुण्यात राहणाऱ्या माणसाला बँड्रा वेस्ट ही चांगली लोकेशन वाटते. तर ते म्हणाले की ओ दॅट साईड ऑफ द सी, वी डोंट गो दॅट साईड. सो तुम्ही एक दुकान काढलं, 3 वर्ष चालवताय, ब्रेक इव्हन, प्रॉफिट, सगळा इगो असा एका वाक्यामध्ये ठेचला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे त्या प्रसंगाप्रमाणे रिॲक्ट करायचं का रिस्पॉन्ड करायचं. सो तेव्हा मी त्यांना म्हणाले की हो आय एम अस्पायरिंग टू ओपन अ शॉप इन साऊथ बॉम्बे, होपफुली देन यू विल कम देअर. कारण काय बोलू ह्याच्यावरती. वंडरफुल.
आभा, मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल, व्हॉट मेक्स अँड ब्रेक्स इंटरजनरेशनल कम्युनिकेशन? ओके, माझ्याकडे 2 मुद्दे आहेत त्याच्यावरती बोलायला. पहिला असा आहे की जेव्हा गप्पा सुरू असतात ना, आई आजीबरोबर राहते मी, त्याच्यामुळे 3 जनरेशन्सचा एक खूप सुंदर गप्पांचा झोन खूप भारी असतो. पण जेव्हा कठीण विषयांबद्दल बोलायचं असतं किंवा मला काहीतरी आय वॉन्ट देअर हेल्प नॅव्हिगेटिंग थ्रू अ सिच्युएशन, तेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे जाते, हे माझ्याच आईबाबांबद्दल नाही, हे जनरल एक सगळ्यांची ओरड रडरड काहीही म्हणू आपण ते ऐकायला मिळतं. तो जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा मध्ये एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन उभं राहतो, जिकडून फक्त ॲडवाइसच पेनिट्रेट होऊ शकतात आणि व्हल्नरेबिलिटीज होत नाहीयेत पेनिट्रेट. म्हणजे जेव्हा मी माझ्या आईकडे जाते, एस्पेशली लहानपणी वाटत असतं की आई बाबा सगळं सॉर्ट करू शकतात, सुपर ह्युमन्स. मग अडॉलसन्समध्ये वाटतं की यार कोण आहेत ही माणसं, का आली आहेत माझ्या आयुष्यात, हा जो नसतो. आणि आता मी 2 वर्ष 20s आल्यानंतर कळायला लागतं की ठीक आहे, ती पण चुकतायत, दे आर ह्युमन्स, आणि बाय द व्हर्च्यू ऑफ बिंग ह्युमन्स दे मेक मिस्टेक्स. जेव्हा मी त्यांच्याकडे जाते तेव्हा माझी अशी अपेक्षा असते की त्यांनी जास्त चुका केल्या आहेत, जास्त काळ घालवल्यामुळे, त्याच्यामुळे त्यांना चुका निस्तरता बेटर येतात. So मला चुका कशा निस्तरायच्या हे सांगा. जेव्हा चुका निस्तरायला मला मदत हवी असते, पण त्यांच्या डोक्यात ते असं खूप क्लिअर असतं की यू नो व्हॉट, वी हॅव टू पुट अप दिस इमेज की आम्ही काही चुकत नाही, आम्ही परफेक्ट आहोत. आणि मग तिथे तो एक्सपेक्टेशन मिसमॅच सुरू होतो कुठेतरी. अपेक्षा आम्हाला अशी असते की तुम्ही आम्हाला चुका करायची मुभा द्या, आम्हाला चुका करू द्या, मग तुम्हाला पालक म्हणून किंवा थोडेसे मोठे आयुष्यातली व्यक्ती म्हणून तुम्हाला ही आपली मुलं कमीत कमी चुकावीत ही गरज वाटणं किंवा ही भावना असणं स्वाभाविक आहे. पण मग तुम्ही तुमच्या बाजूनी हे एन्श्युअर करू शकता की आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही करत नाही आहात, पण ती चुका करायची मुभा आम्हाला मिळणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि दुसरा मुद्दा मला असा वाटतो की बेसिकली एक खूप नाही आवडणारं वाक्य आहे मला, की बॅक इन माय डे किंवा आमच्या काळी असं होतं, विच मेमरीजच्या बाबतीत किंवा गप्पांच्या बाबतीत परत खूप छान अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात आपल्या मोठ्या व्यक्तींकडून. पण जेव्हा त्यांच्या आयुष्यातले अनुभव, त्यांची अशी अपेक्षा असते की आमच्या आयुष्यात तसेच्या तसे जिग्सॉ पझलसारखे फिट व्हावेत. पण नॉट टू कॉल देम इररेलेव्हंट, पण परिस्थिती बदलली आहे थोडीशी, खूप ॲक्च्युली. त्याच्यामुळे तसेच्या तसे अनुभव जेव्हा आम्ही ऐकायला लागतो तेव्हा आम्हाला कुठेतरी एक सटल डिसमिसलची किनार वाटते त्या सगळ्या बोलण्याला, की तुमचे अनुभव थोडे सेकंडरी आहेत आणि आम्ही जगलोय ते आमचं सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स किंचित, असं फार काही खूप नाही पण तो जाणवतो. आणि मग वी टर्न डेफ टू इट. आम्हाला असं होतं की ठीक आहे, मग इकडे आमचं नाही कोणी ऐकून घेते, मग आम्हाला नाही बोलायचं आहे. त्यापेक्षा जर का आपण त्या सगळ्या अनुभवांमधून एक जो टेकअवे असतो, जो आपल्याला कोणत्याही जनरेशनमध्ये, कोणत्याही काळात, कोणत्याही ठिकाणी अप्लाय करता येईल, असा जर का आपण एक त्यातला मुद्दा शोधला, तर मला वाटतं की इट वुड बी अ बेटर कम्युनिकेशन दॅट कॅन हेल्प अस अँड मेक देम फील रेलेव्हंट एज वेल. अतिशय सुंदर. निरंजन, तू काय सांगशील? आणि समुपदेशक म्हणून पालकांशी बोलताना तुझा ह्याच्याबद्दलचा अनुभव काय? मी पालक मूल नात्याबद्दल जरी बोलत असलो तरी हे सगळ्याच नात्यांना लागू होतं की आपण एक गाईडलाईन खूपदा विसरतो, ती म्हणजे कनेक्शन बिफोर करेक्शन. आपण करेक्ट करायची खूप घाई करतो असं मला वाटतं. बरं, कनेक्ट केल्याला खूपदा कळतं की करेक्ट करायची फारशी गरजच नव्हती, मुळात बरं चाललेलं असतं खरं जास्त ते. कनेक्ट करताना आपलं मूल असं वागूच कसं शकतं पेक्षा आपलं मूल असं का बरं वागत असेल हा प्रश्न विचारला की मग त्या संभाषणाची दिशा एकदम बदलते. आणि त्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे कुतूहल. आपल्याबद्दल समोरच्या व्यक्तीला कुतूहल वाटतंय हा विचार ट्रान्सफॉर्मेटिव्ह ठरू शकतो. आणि त्यासाठी एक गोष्ट प्रयत्नपूर्वक केली पाहिजे, म्हणजे बोलणं कमी, ऐकणं जास्ती. कारण मग आपण आपल्या अनुभवांचा असा तो घडा रिकामा करायला लागलो की मुलं कधीच चेकआउट करून कुठे लांब पोचलेली असतात. मग ही भरधाव बस कुठे थांबणार आणि कधीदा आपण त्यातनं उतरणार हे त्यांना झालेलं असतं. म्हणजे कसं की एक रन काढून समोरच्या बॅटरला स्ट्राईक देत राहणं हा रोल जास्ती अभिप्रेत आहे. आणि मग समोरचा जेव्हा बॅटर स्टेडी खंबीर उभा असतो तेव्हा क्रीजवरच्या बॅटरला जाणवतं की आपण निर्धास्तपणे बॅटिंग करू शकतो. त्याची बॅटिंग खुलते, त्याचा स्ट्रोक प्ले एकदम खुलतो आणि मुलं पण अशीच ओपन अप होतात.
मुलं जेव्हा ओपन अप होतात ना, एक गोष्ट खूपदा जाणवते की खूपशा गोष्टी या पर्सनल नसतातच. आपला कंट्रोल कुठेतरी सुटतोय का, किंवा आपण पालक म्हणून कुठेतरी कमी पडतोय का, किंवा आपण आपल्या मुलांना आधीत काही आवडत नाही होत का, ह्या भीतीमुळे खूपशा गोष्टी पर्सनली घेतल्या जातात. सो इट्स नॉट पर्सनल, इट्स डेव्हलपमेंट. म्हणजे तुमचे नियम, तुमच्या लिमिट्स ह्या चाचपून बघणं, त्याला धक्का देणं, तडा देणं, हा मुलांच्या वाढीचा टप्पा आहे. तो तुमच्या अथॉरिटीला दिलेलं आव्हान आहे, किंवा एक व्यक्ती म्हणून तुमचं रिजेक्शन आहे असं नाही. म्हणजे झाडाची मुळं कशी सगळ्या दिशांना पसरून बघतात ना, मग ते करताना झाडाभोवतीचा पार जो असतो त्याला अधनमधनं तडे जातात की, पण याचा अर्थ त्या मुळांचा त्या पाराशी वैर आहे असा अर्थ होत नाही. ज्येष्ठ, मधले, तरुण मुलं अशा वेगवेगळ्या पिढ्या आणि त्यांच्यातले मतभेद, पिढ्यांमधले अंतर, हे अंतर कमी व्हायला हवं का? जर ते ॲक्टिव्हली कमी करायचं असेल तर आपण काय करू शकतो? ह्या निबंधाचा विषय. मी अगदी मागच्या आठवड्यात एक मुलगी आली होती. तिच्या आधी तिचे पालक आले आणि नेहमीप्रमाणे त्यांनी एक तिच्याविषयीची चार्जशीट दाखल केली. ती असं करते, ती तसं करते, ती तसं करते. मग ती आत आली आणि मग तिने आईवडिलांविषयी एक चार्जशीट दाखल केली की ते असं करतात, ते असं करतात. आणि खूप वेळ ती बोलत होती आणि तिला असं एका टप्प्यावरती असं लक्षात आलं की आपण एका त्रयस्थ व्यक्तीच्या समोर आपल्या आईबापांची फारच नालस्ती केली आहे असं तिच्या एकदम सडनली लक्षात आलं. तर ती अशी एक क्षणभर थांबली आणि मला म्हणली, तसे ते खूप चांगले आहेत हो, पण ढ आहेत म्हणली. सो हा जो एक मुद्दा आहे ना, की ते सगळं आवडत असतं तरी सुद्धा, किंवा काल मी पुरंदर तालुक्यातल्या तरुण कार्यकर्त्यांबरोबर एका संस्थेच्या सेशन घ्यायला गेले होते आणि तेव्हा साधारणपणे त्यांना विचारलं की तुमच्या वयोगटाचे हे काय आहेत. तर सगळ्यांचं, म्हणजे ही ग्रामीण भागात पुरंदर तालुक्यात राहणारी मुलं मुली, आणि कॉमन एक गोष्ट निघाली की आम्हाला आमच्या घरचे समजूनच घेत नाहीत. मग ते दुसऱ्याच जगात वावरत असतात, किंवा शहरातली मुलं सांगतात दे बिलॉंग टू अ डिफरंट इरा. थोडक्यात असं की तो कनेक्टच त्यांना वाटत नाही. ते थोडंसं आता ना खरं पण झालंय. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की माझी आई 96 वर्षाची आहे, ओके, आणि आजसुद्धा म्हणजे तिला आवडणारी काही गाणी आणि काही लेखक आणि मला आवडत असलेले काही गाणी आणि काही लेखक हे आजसुद्धा म्हणजे पूर्वीच्या काळातले, अर्थात ती नवीन काही आता फार वाचत नाही, पण ते कॉमन आहेत. वेरॅज माझ्या आणि माझ्या मुलीच्या मध्ये आता ते कॉमन गोष्ट खूप कमी झाल्या आहेत. सो मला असं नेहमी ती रिले रेस असायची ना, की ज्याच्यामध्ये असते म्हणजे रादर, तर त्याच्यात एक प्लेयर येतो बॅटन घेऊन हातात, दुसरा प्लेयर एका मार्कपाशी थांबलेला असतो. ते दोघं जण एक अंतर एकत्र पळतात, पळता पळता दुसऱ्याला बॅटन देतात आणि मग तो प्लेयर थांबतो आणि पुढे जातो. तसं काहीसं जे पिढीतून पिढीमध्ये ट्रान्झिशन होतं ना, आता असं काहीतरी होतं आहे की तो बॅटनच नाहीच आहे. म्हणजे पास ऑन करून पुढे जाईल असं नाही आहे, तिथे एकदम खड्डा पडला आहे. आणि तिथे त्यामुळे कॉमन शेअरिंगसाठी फारसं काही उरलेलं नाही आहे. आणि मग त्यामुळे काय होतं ना, की ते सगळं जो वेळ असतो तो मग कुठल्या तरी एका कळीच्या मुद्द्यापाशी येऊन त्याच्याविषयी सगळी लठालठी सुरू होते आणि मग गप्पा मारणं हे तिथे होतच नाही. तिथे आता निरंजन म्हणला तसं की त्यातलं जे क्युरिओसिटी हे एलिमेंट आहे ना, हे तिथे खूप गरजेचं राहतं की मला जाणून तरी घेऊ देत. आणि ते काम बरेच वेळेला मोठ्या पिढीलाच ते करायला लागतं आणि आय थिंक द ओनस लाईज ऑन देम. कारण ते समजून घेतल्याशिवाय ही मुलं काही आता फार मागे वळून बघणार नाही आहेत आणि त्यांना त्याच्यात फारसा इंटरेस्टही वाटणार नाही आहे. कारण अनेक गोष्टी आहेत. एक तर ॲबंडन्समुळे जो एक हे क्रिएट झाला आहे ना, की आपल्याला किंवा माझ्या पिढीला किंवा माझ्या आधीच्या पिढीला ॲबंडन्स नव्हता, स्केअरसिटी होती. त्यामुळे प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचं अप्रूप होतं आणि मग ते अप्रूप आता या पिढीला नाही आहे बिकॉज देर इज ॲबंडन्स नॉट अ. आणि त्याचे ते दुष्परिणाम आहेत म्हणूया आपण, पण तो क्रिएट आपणच केला आहे, त्याला काही
मुलं जबाबदार नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे काही गोष्टी खरंच आहेत. त्यामुळे काही वेळेला की ती गॅप कमी व्हावी असं जरी वाटलं तरी खरंच ती किती कमी होऊ शकेल ह्याविषयी माझ्या मनात नेहमी एक शंका असते. पण मग ती कमी नाही झाली तर ती ग्रेसफुली ॲक्सेप्ट करता येऊ शकते ना. त्याच्यामध्ये जो मग मुद्दा आहे की हो ते वेगळेपण आहे, त्यातलं काही आपल्याला समजेल, काही आपल्याला नाही समजणार. पण हे असं वेगळं जेव्हा लोक म्हणतात ना, म्हणजे अगदी पालक सुद्धा येतात की हल्लीची मुलं ना वेगळी असतात, ते वेगळे विचार करतात. पण मला नेहमी वाटतं की ह्या डिफरंटला ना अनेक सबटेक्स्ट असतात. त्या वेगळ्याच्या मागे अनेक, म्हणजे आमच्यासारखं नाही ह्याचा अर्थ बरेच वेळेला ते थोडंसं वाईट किंवा इतकं वेगळं की त्याच्यामध्ये पूल बांधता येणं शक्य नाही, इतकं वेगळं, नाहीतर इररिकन्सायलेबल, शक्यच नाही. ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कितीही प्रयत्न केला तरी कुठलंही कॉमन काही येण्याच्या शक्यता नाहीत. अशा अनेक सबटेक्स्टनी भरलेलं एक डिफरंट असं समोर येत राहतं. तिथे मला असं वाटतं की काही गोष्टी समजून घेण्याची आणि त्या वेगळेपणाचा स्वीकार करण्याची गरज असते. कारण परत आत्ता होतंय असं ना की आपली सोसायटी ही समाजाला केंद्रस्थान, म्हणजे कुटुंब हे त्यातली सेंट्रॅलिटी ऑफ फॅमिली आपण ज्याला म्हणतो, कुटुंब हे मध्य आहे आणि मग तो समाज. आणि त्यामुळे ना त्या समाजात ती जी नाती होती ती एका ह्याच्यापर्यंत अगदी माझ्या पिढीपर्यंत सुद्धा ना ती खूप ड्युटी बाउंड होती. त्याच्यात ऑब्लिगेशनचा एक सेन्स होता, त्याच्यात एक लॉयल्टीचा, आपलं घर, आपलं कुटुंब, माझे आई वडील असा एक त्याला एक कोशंट होता. आणि मग सगळं मिळून तो परिसर आणि तो समाज आणि असं सगळं नातेवाईक. पण आता बरीच, म्हणजे ऑलमोस्ट सगळी नाती ही बाय चॉईस झाली आहेत. आणि त्याच्यामध्ये आता मी हा, आणि तो सुद्धा ऑथेंटिक मी, म्हणजे मी सेल्फिश अशा अर्थाने नाही म्हणत आहे की हे सगळं आता फक्त सेल्फिश होण्याकडे, स्वकेंद्रित होण्याकडे जायला लागलंय. पण आता मला काय म्हणायचं आहे, माझा काय अनुभव आहे, मला या नात्यामध्ये फिलिंग काय येत आहे, हा जो सगळा मुद्दा आहे ना तो आता थोडा वरचढ ठरतो आहे. त्यामुळे त्याच्यातला मगाशी उमाताईंनी ओपनिंगला जे सांगितलं, आवाज खाली, हे असं आत्ता जर म्हणायचा अवकाश का, मी का खाली करायचा आवाज, मग तुझं असं बोलत असशील तर मी पण बोलणार. हा जो भाग आहे ना, हा भाग आत्ता सो व्यक्ती ही ऑथेंटिक सेल्फकडे की मला काय वाटतंय, आणि ती मग ह्या सगळ्या ह्याच्या वर आता जर गेली आहे तर त्या अर्थाने आपण ना आता इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीकडे जायला लागलो. माइंडसेट मात्र अजून तोच आहे की ज्याच्यामध्ये हायरार्की आहे, उतरंड आहेच आहे, आजी आजोबा आई बाबा अशी सगळी उतरंड अजून इथे आहेच आहे. नंतर एक होलिझम, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की हे सगळं मिळून एक पूर्णत्व येतं. नाही तर काय एकट्या, सडाफटिंग, अशी अनेक आपल्याकडे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये कुटुंब नसेल, आपलं कोणीतरी नसेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्याला आणि जगण्याला पूर्णत्व येत नाही, असा एक त्यातला भाग आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो कम्युनिटीजचा, म्हणजे समाजामध्ये आपण सामावलेलं असणं, ज्याला आपण सेन्स ऑफ बिलॉंगिंग म्हणतो की माझं कोणीतरी आहे आणि मी कुणाचं तरी आहे. आणि त्याच्यात जोडीला सेन्स ऑफ सिग्निफिकन्स की टू बी सिग्निफिकंट इन द कम्युनिटी टू विच आय बिलॉंग, म्हणजे मी जिथे आहे तिथे माझ्या अस्तित्वाला काहीतरी अर्थ आहे. मी असले काय नसले काय फरक पडत नाही, ही परिस्थिती कुठल्याच व्यक्तीला कधी आवडत नाही. आणि त्यातला चौथा भाग जो आहे की ज्याने आपली सगळी कुटुंब रचना होती, त्याच्यामधला चौथा भाग ट्रान्सेंडन्स. आणि म्हणून मग प्रौढ व्यक्तींच्या जोडीला अनुभवाने समृद्ध, मॅच्युरिटी, अशा अनेक त्याच्यातनं आपल्याला अपेक्षा की घरातल्या मोठ्या माणसांकडनं ह्या अपेक्षा, असं जे एक त्यातला बांधून ठेवणारे काही एलिमेंट्स होते, ते एलिमेंट्स आता फारसे नाही आहेत. ह्यातला अजून एक जो आपण म्हणतो की प्रौढ व्यक्तीच्या अनुभवाचा उपयोग पुढच्या पिढीला होणं, तर आत्ता होतंय असं की पूर्वी ते मूल तिथे जन्माला यायचं, तिथेच वाढायचं, तिथेच त्याचं लग्न, तिथेच त्याची पुढची पिढी जन्माला येणार. सो त्या परिसरात राहिलेल्या मोठ्या व्यक्तींच्या अनुभवाचा उपयोग ह्या व्यक्तीला होत असे.
त्यामुळे तुझं भलं कशात आहे हे मला कळतं. ह्या वाक्याला थोडासा तरी काहीतरी अर्थ होता. पण आता सगळेजण क्रॉस बॉर्डर चाललेत. म्हणजे गावातलं मूल तालुक्याला येतं, तालुक्याचं शहराला येतं, एका शहरातलं दुसऱ्या शहरात जातं, एका देशातलं दुसऱ्या देशात जातं. तिथली आव्हानं वेगळी. असं असताना मी काहीतरी सांगू बघायला लागले की हे 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 असं करायचं, असं कशाला विचार करते, तर तिला ते लागूच पडणार नाही आहे. इट इज व्हेरी इररेलेव्हंट फॉर दॅट जनरेशन. आणि म्हणून तेव्हा जेव्हा ती मुलं कान बंद करतात तेव्हा नेमकं घरातल्यांना वाटतं की ही आपल्याला डिसरिस्पेक्ट करतात, आमचा काही मानच नाही, आमच्या म्हणण्याला काही किंमत नाही, आमचं काही ऐकतच नाहीत, आपलं तेच खरं करतात. हा जो सगळा मुद्दा आहे ना, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत की त्यांची आव्हानं खूप वेगळी आहेत आणि त्या अर्थाने त्यांना पुढे बघूनच त्यांच्या भविष्याकडे बघून चालायचं आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणते की यू कॅनॉट ड्राईव्ह अ कार बाय लुकिंग इन टू अ रेअर व्ह्यू मिरर. तर तो त्यांना फक्त रेफरन्स हवा असतो काही निर्णय घ्यायचे असतील तर. त्याच्या पलीकडे खरं तर फार लुडबुड करायला गेलं ना की गोंधळ होते. आणि मग मी काय म्हणते, म्हणजे कालच एका कपलचं हैदराबादमध्ये आहे, त्यांच्या मुलाचं लग्न झालंय, ते दोघं अमेरिकेत आहेत. ती मुलगी आधी तिथेच होती, नोकरी करत होती. आणि मग काहीतरी विसंवाद झाले लग्नाच्या निमित्ताने, लग्नाच्या काय म्हणतात त्या सोहळ्याच्या निमित्ताने. आणि मग त्या मुलाने आता त्या सगळ्यांशी बोलणं बंद केलंय. आणि ती बाई बोलेल ना हो बाळ माझं माझ्याशी. म्हटलं 1 मिनिट, ते बाळ आता 33 वर्षाचं आहे आणि आता नाळ तोडा. म्हणजे आई वडिलांना मुलाची नाळ 2दा तोडायला लागते. आईला नक्कीच जन्माला आल्या आल्या खरोखरी तोडायला लागते, कारण दोन्ही वेळेला ते दोघांच्याही जिवंत राहण्यासाठी गरजेचं असतं. तसंच हे मोठं झाल्यानंतर सुद्धा ही नाळ तोडणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला हे असं फार पायात पाय घालायला जातात, लुडबुड करायला जातात ना, तिथे मग हे गोंधळ व्हायला लागतात, आपले काहीतरी सल्ले द्यायला लागतात. आणि मग आभा म्हणाली तसं की एकतर मग आम्हाला चुकायला मुभा देत नाहीत, म्हणजे कायमच पालक मुलाने निवडलेला पर्याय आणि त्याचे परिणाम ह्याच्यामध्ये उभे राहतात. आणि कसंही करून, म्हणजे अगदी माझं आवडीचं उदाहरण की शाळांमध्ये हल्ली दर सोमवारी 10 मार्काची क्लास टेस्ट असते. ते पोरगं काही आठवडाभर अभ्यास करत नाही. शुक्रवार रात्र हल्लीच्या स्टाईलप्रमाणे वीकेंड, शनिवार रात्र वीकेंड, रविवार सकाळ उशिराने उठून उशिराने ब्रेकफास्ट, उशिराने दुपारची जेवणं झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आईला जाग येते की उद्या आपल्या लेकाची 10 मार्काची क्लास टेस्ट आहे. मग एक कलमी कार्यक्रम, फक्त त्या मुलाचा अभ्यास. ती आई एका जागी बसलेली असते आणि ते पोरगा हातात असा बॉल घेऊन भिंतीवर फेक, आणि ती त्याचं क्लासवर्क होमवर्क सगळं घेऊन बसलेली असते. ती प्रश्न विचारते आणि मग त्या पोराला सगळं येतं. आई धन्य होते की आपलं बाळ कसं अगदी शहाणं आहे बुवा. आणि दुसऱ्या दिवशी क्लास टेस्टमध्ये अर्थातच 10 पैकी 10 किंवा 10 पैकी 9 घेऊन ते पोरगं घरी येतं. आता ह्याच्यात गडबड अशी होते की चॉईस आणि कॉन्सिक्वेन्स ह्याचं एक निराळं गणित त्या मुलाच्या डोक्यात तयार होतं की आपण वाटेल तो चॉईस घेतला तरी कॉन्सिक्वेन्स हा चांगलाच असतो. आणि मग हे पुढे गेल्यावर मात्र मग पालक म्हणतात की अहो ह्याला कळतच नाही, 10वी 12वीत ते मागे लागतात की तू अभ्यास करत नाहीस, अमुक करत नाहीस, तमुक करत नाहीस. आणि ते पोरगं निवांत म्हणतं मिळतील का मार्क, कशाला एवढी चिंता करते. आणि मग ह्यांना कसं, तर हे वायरिंग तयार झालंय की मी चॉईस काही घेतला तरी कॉन्सिक्वेन्स सारखाच असतो. सो हा जो चुका करण्याची मुभा देण्याचा मुद्दा आहे ना, तो त्या अर्थाने खूप महत्त्वाचा आहे. कारण हे परत मी म्हटलं तसं की त्यांची आव्हानं वेगळी आहेत, त्यांचं जग वेगळं आहे. आणि जो परत की यू कॅनॉट प्ले न्यू गेम्स विथ ओल्ड रूल बुक, ह्या मुलांना तुमचं रूल बुक लागू पडणार नाही आहे. त्यांचे गेम्सही वेगळे आहेत. सो दे विल हॅव टू फॉर्म देअर. हे भान जिथे जिथे सुटतं ना, तिथे तिथे खूप विसंवाद यायला लागतो. मी एकच त्यातले 4 मुद्दे सांगते की कुठल्याही नात्यामध्ये जो मुद्दा येतो ना, ती ॲपोकॅलिप्सची जी कल्पना आहे ना की जगबुडी नाही, विनाश होणं. आणि मग त्याचे ते 4 रंगाचे घोडे आणि मग त्याचे हॉर्समन, मग त्याच्यात एक दुष्काळ आहे, एक युद्ध आहे, एक डेथ आहे आणि चौथं मला आता कॉन्केस्ट. असे ते 4 हॉर्समन असतात त्याचे, आणि ज्याच्यामुळे ते जग विनाशाकडे जातं.
तर तसे नात्यामध्ये 4 हॉर्समन आहेत की ज्याच्यामुळे ते नातं विनाशाकडे जाऊ शकतं. एक म्हणजे क्रिटिसिझम, टीका करणे. काही कारण नसतं पण ते जाणून घ्यायच्या आधी टीका करायची. दुसरं डिफेन्सिव्ह होणे. अगदी साधा प्रकार जो आभाने सांगितला की आमचं कसं कधीच चुकत नव्हतं आणि चुकलं नाही आणि चुकतच नाही, हा अगदी खात्री, हा एक प्रकारचा डिफेन्सच आहे. तिसरा भाग म्हणजे स्टोन वॉलिंग. तुम्ही काहीही बोला, मला काहीही ऐकू येत नाही, मला काही फरक पडत नाही. आणि चौथा भाग जो सगळ्यात वाईट तो म्हणजे कंटेम्प्ट, अवहेलना करणे. हे 4 जर हॉर्समॅन असतील ना तर ते नातं विनाशाकडे चाललंच म्हणून समजा. आणि त्या जर मग ते भान जर लोकांनी ठेवलं ना, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने कुठल्याही वयोगटाचा असो, की किमान ह्या 4 गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, तर ही गॅप ब्रिज करता येईल. हा अगदी त्यातला महत्त्वाचा भाग. अजून एक जो त्यातला मुद्दा आहे की टू बिलॉंग अँड टू बी सिग्निफिकंट. आणि मग त्याच्यामध्ये मगाशी सर म्हणले तसं की रिस्पेक्ट हा जो मुद्दा आहे तो तर असलाच पाहिजे. म्हणजे आत्ता आपण जर पोस्ट मॉडर्न जगात आहोत असं जर आपण म्हणत असलो ना, तर मॉडर्निटीच्या एक किमान 3-4 गोष्टी सांभाळल्या तर ही गॅप भरली जाईल. एक पहिली गोष्ट म्हणजे त्या प्रश्नांच्या, घरात कुठलाही प्रॉब्लेम असेल ना तर त्याच्याविषयी एक बेसिक सायंटिफिक टेम्परामेंट. काय होतं ना, लोक तक्रारीलाच प्रॉब्लेम म्हणून समजायला लागतात आणि मग त्याच्या मुळाशी जातच नाहीत आणि मग त्याच्याच वर सगळी लठ्ठालठ्ठी व्हायला लागते. अनेक वेळेला माझ्याकडे कपलसुद्धा येतात, ती म्हणतात की आमचं अगदी ट्रिव्हियल कारणावरनं आमचं खूप मोठा वाद होतो. तर माझं नेहमीच म्हणणं असतं की जर छोट्या कारणावरनं मोठा वाद होतोय तर ह्याचा अर्थ त्या छोट्या गोष्टीच्या खाली काहीतरी मोठं आहे, नाही तर छोट्या गोष्टींवरनं मोठे वाद होणार नाही. तर तेही एक गोष्ट बघितली पाहिजे. आणि तिथे मी नेहमी सांगते की 3 गोष्टी असतात साधारणपणे, ट्रस्ट, रिस्पेक्ट आणि रेकग्निशन. आणि तिसरा मुद्दा म्हणजे पॉवर. कुठल्याही नात्यामध्ये पॉवर प्ले हा असतोच असतो, ह्यात काही शंका नाही. पण ती पॉवर पुन्हा आपण ते नातं जोडून ठेवायला बांधतो आहोत. म्हणजे पॉवर ओव्हर का पॉवर विथ, हा जो मुद्दा आहे ना, हा तिथे खूप महत्त्वाचा ठरतो. आणि ट्रस्टचा जो, नात्यामधल्या परस्पर विश्वासाचा जो मुद्दा आहे ना, की 2 ॲडल्ट व्यक्ती आहेत किंवा 2 घरातली माणसं आहेत, त्यांचं काही कारणाने म्हणजे बरं चाललंय, छान चाललंय, मग कुठेतरी कुशावरनं तरी विसंवाद होतो आहे आणि मग त्या विसंवादाची दुरुस्ती केली जाते आणि मग पुन्हा संवादाला सुरुवात होते. तर नात्यामधला जो परस्पर विश्वास आहे ना, त्याचं मूळ ही दुरुस्ती कशी होते त्याच्यामध्ये असतं. इट्स द रिपेअर वर्क विच इज अ सोर्स ऑफ ट्रस्ट इन द रिलेशनशिप. त्यामुळे सायंटिफिक टेम्परामेंट म्हणतो तेव्हा ह्या काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मुळाशी ह्या 3 पैकी काय आहे. प्रॉब्लेम तक्रारीला प्रॉब्लेम म्हणून आपण म्हणायला लागलो आहोत का. दुसरा भाग जो मॉडर्निटीच्या बरोबरीने येणारा मुद्दा आहे तो मी मगाशीच म्हटलं तसं की इंडिव्हिज्युअल डिग्निटी. त्याला आता ती नॉन निगोशिएबल आहे. त्याच्यासाठी ते वय, ते लहान मुलं आहे का काय आहे हा मुद्दाच नाही आहे. रिस्पेक्टचा एकमेव प्री रिक्विजिट दॅट इट एक्झिस्ट. मग ते प्राणी असो किंवा नॅचरल रिसोर्स असो किंवा मानसिक आजार असलेली व्यक्ती असो किंवा कोणीही असो, त्याचं रिस्पेक्टचं एकमेव प्री रिक्विजिट दॅट इट एक्झिस्ट, सफिशियंट इनफ टू रिस्पेक्ट. ते आपल्या पूर्वीच्या हायरार्कीच्या ह्याच्यामध्ये ते बसत नव्हतं, पण ते आता बदलायला पाहिजे आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे ह्या पद्धतीने व्यक्ती वरचढ ठरत असल्यामुळे सामाजिक जबाबदारीचं भान हे विशेषत्वाने आता आणायला लागणार आहे. कुटुंबाला मिळून, म्हणजे एकट्या दुकट्या मुलाचं ते होणार नाही, परंतु कुटुंबाला जे एरवी सहज घडत होतं त्या जबाबदारीचं भान ते आता विशेषत्वाने आणायला पाहिजे. त्यामुळे जर हे ब्रिज बांधला जायला पाहिजे असेल तर किमान ह्या 3 व्हॅल्यूज असाव्यात असं मला नेहमी वाटतं. एकच अंतरावरून सांगतो, एक वाक्य आहे ना की राखावी बहुतांची अंतरे. तर त्याच्यामधलं अंतरे म्हणजे मन. तर जर मन राखायचं असेल तर राखावी बहुतांची अंतरे म्हणजे ना सगळी अंतरं नका जोडू. काही काही अंतरं राखण्यासाठी असतात. आपल्याला ना दिसलं अंतर की ते कमी कर, कोणी सांगितलंय?
म्हणून ना कोणती अंतरं कमी करायची याच्या बरोबरीनं कोणती अंतरं राहिली तर चालतील म्हणून राखावी काही काही अंतरे. त्यामुळे बहुतांची अंतरे राखता येतात. ह्या सोशल मीडिया ॲपवरच्या संवादाचा प्रत्यक्ष संवादावर आणि मग नात्यांवर काय परिणाम होतो? माझी जी पिढी आहे आता, म्हणजे मी 40शीतल्या पिढीला रिप्रेझेंट करते, की मी दोन्ही जगांमध्ये ग्रोअप झाली आहे. म्हणजे मी साधारण 26-27 वर्षाची होते तोपर्यंत सोशल मीडिया नव्हतंच, तर तेही जग आणि त्याच्यानंतरचं जग. त्यामुळे आमच्या पिढीसाठी मला असं वाटतं की सोपं झालं. कारण समजा मी एखादी गोष्ट सोशल मीडियावरती पोस्ट केली किंवा व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर टाकली, तर ॲक्च्युली माझ्या पिढीतल्या बऱ्याचशा लोकांना त्याच्यावर कोणी रिॲक्ट केलं आहे नाही केलं आहे ह्याच्याशी इगो बांधलेला नाही आहे आमचा. कारण का इंटरपर्सनल रिलेशनशिप्स आम्ही त्याच्या आधी अनुभवल्यात, त्यामुळे इतका परिणाम माझ्या पिढीवरती होत नाही. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की माझ्या आधी म्हणजे माझे आईबाबा असतील किंवा माझे आजी आजोबा असतील, त्यांच्या पिढीसाठी त्यांच्या रिटायरमेंटच्या जवळ किंवा रिटायरमेंटमध्ये व्हॉट्सॲप आलं आहे किंवा सोशल मीडिया आलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी इट्स अ फुल टाईम बिझनेस. आमच्यासाठी इट्स अ पार्ट टाईम बिझनेस किंवा इट्स अ वे ऑफ कम्युनिकेशन. आणि कदाचित निरंजन पण त्याच काठावरती असेल, पण आभाच्या जनरेशनसाठी इट इज पार्ट ऑफ देअर पर्सनॅलिटी. म्हणजे इफ यू आर नॉट ऑन इंस्टाग्राम इट इज पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. आणि इफ यू आर, ह्या सगळ्या मुलांची एक प्रायव्हेट आणि एक पब्लिक अशी प्रोफाईल्स असतात. तर त्यामुळे हा पिढीमधला फरक आहे आणि तो पर्स्पेक्टिव्ह आहे आणि त्याच्यावरती बऱ्याच वेळेला शांत राहण्याखेरीज काही पर्याय नसतो. आणि हा फरक मला अनेक वेळा जाणवतो, कारण का मोठ्या वयाची माणसं तू मला उत्तरच दिलं नाहीस किंवा मी तुला किती कॉल केले तू उचललेच नाहीस. आता माझे आईबाबा इथेच बसलेत ॲक्च्युली समोर. तर अनेक वेळेला असं होतं की आपण एक कॉल चालू आहे, लॅपटॉपवर एक एक्सेल शीट ओपन आहे, काहीतरी चालू आहे आणि आपल्याला कॉल येतो आणि म्हणून मी थोड्या वेळाने फोन करते. आता हे जर मी माझ्या बहिणीला म्हटलं तर ती म्हणते हां ठीक आहे चल बाय, ठेवून देते. किंवा मी फोन कट केला आणि म्हटलं इन मीटिंग, की ती रात्री 8पर्यंत शांत असते अनलेस इट इज अर्जंट. पण ॲमेझॉनची ऑर्डर आली नाही आहे हे सुद्धा माझ्या बाबांसाठी आत्ता अर्जंट आहे. तर ते त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी करेक्ट आहे, कारण का ही हॅज दॅट टाईम अलोकेटेड टू फॉलो अप ऑन दॅट ऑर्डर. मला आत्ता असं वाटतं की हे नेक्स्ट मी करते. तर त्यामुळे असं आहे. आणि आता माझ्या मुलाला, म्हणजे माझा मुलगा 9 वर्षाचा आहे, त्याला कधी कधी व्हॉट्सॲपवरती मी काहीतरी जर पाठवलं, घरी एक फोन आहे त्याच्यावरती, तर तो ते बघतो, ऐकतो आणि मी संध्याकाळी म्हणणार मी तुला म्हणलं तू शाळेतनं आलास, तू हे खाल्लंस का वगैरे. हो मग खाणारच ना, त्याचं उत्तर कशालाच. इट डझंट बॉदर हिम. म्हणजे मला असं वाटतं की ह्याच्यानेच इतका पर्स्पेक्टिव्ह मिळत जातो. आणि माझी आजी आत्ता जस्ट गेली 4 महिन्यापूर्वी, पण ती 90 वर्षाची होऊन गेली आणि ती एका व्हॉट्सअप ग्रुपवर होती जिथे सगळे एकमेकांना हॅपी बर्थडे विश करायचे. तर माझी आजी म्हणायची आता एका माणसाने केलं ना, पोचल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, प्रत्येक माणूस त्याच्यावर 36 लोक हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे कशाला करतायत, कळलं की हॅपी बर्थडे. सो हे इतके वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत आणि ह्याच्यात मला वाटतं की कुठल्याच पिढीने दुसऱ्या पिढीच्या रिॲक्शनवरती चिडून उपयोग नाही. कारण का देर इज नो पीपल प्लीजिंग इन दिस. इट इज जस्ट अ वे ऑफ कम्युनिकेशन. आपण त्याला पर्सनलाइज केलं आहे. माझं प्रोफाईल, माझा स्टेटस, माझी कॅप्शन, माझा फोटो. आणि मला माहीत नाही, आभा मला मी चूक बोलत असेल तर करेक्ट करू शकते, पण ह्यांचं खूप व्हॅलिडेशन हे सोशल मीडियावरती कदाचित अवलंबून आहे. मी कधी खूप हसून जर फोटो काढले, जे माझे युजली असतात, जे खूप हसून फोटो असतात, तर मला मोस्टली घरचे लोक म्हणायचे हे काय दात दाखवून हसतेस. पण ह्यांच्या पिढीमध्ये असा जर फोटो टाकला असेल तर ह्यांच्या जवळच्या 20-25 लोकांचं हे मॅन्डेट आहे की त्याच्यावरती एक कमेंट, पुकी, साईन, इमोटिकॉन्स हे गेलेच पाहिजेत, अदरवाईज यू डोंट लव्ह मी. तर मला वाटतं की ते पिढ्यात बदलतं आणि त्याच्यावर मनाला न लावून घेणं एवढा एकच मला फिगर आउट झालेला उपाय आहे. निरंजन, तुझा काय अनुभव आहे? पिढीनुसार सोशल मीडियाच्या कम्युनिकेशनवरती खूप फरक पडतो बरं का. माझं आता काही टीनेजर्सबरोबर व्हॉट्सॲपवर चॅटिंग होतं, तर त्यात मी जे इमोजी वापरायचो ती साधी आपली प्लेन सिम्पल स्माईलवाली एक इमोजी आहे, ती त्यांच्यामध्ये सार्कॅझमसाठी, उपरोधासाठी वापरतात हे मला खूप उशिरा कळलं. त्यामुळे आत्तापर्यंत आपण जे काय काय मेसेजेस पाठवले त्याच्यावर मला खूप परत विचार करायला लागला. एकदा तर एका औपचारिक कामाच्या गटावरती बऱ्यापैकी प्रौढ
व्यक्तीचा मेसेज की काहीतरी मुद्दा मांडला जात होता आणि त्या प्रौढ व्यक्तीला म्हणत होता की सहमत आहे, मी याच्याशी सहमत आहे. तर आता त्यांना तो हा इमोजी वापरायचा होता, पण त्यांचा बोटाचा अंदाज जरा चुकला आणि एक शेजारचा बोट चुकून वापरलं गेलं. आता ते डावीकडचं का उजवीकडचं मला नका विचारू, पण ते वापरलं गेलं तर असे प्रकार होत असतात. सोशल मीडियावरचं कम्युनिकेशन हा काय विलन नाही आहे, पण त्यांनी पण आता चॅटवरती वगैरे संभाषणं भरतात, अतिशय एनरिच्ड अशी संभाषणं त्याच्यावर पण होऊ शकतात. पण एका लिमिटपर्यंत तुमचं सगळं संभाषण त्याच्यावरच अवलंबून असेल, सगळी मदार त्याच्यावरच असेल तर अवघड आहे. त्याच्या पलीकडे तुमचा प्रत्यक्ष संवाद, प्रत्यक्ष सहवास किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे. नुसतं सोशल मीडियावरती जेव्हा कम्युनिकेशन होतं तेव्हा आपल्याला माहिती आहे की नुसते शब्द पास ऑन होतात, त्यातसुद्धा समोर आपल्याला वेळ मिळतो प्रोसेस करून ते मॅन्युफॅक्चर करायला. मग त्यावेळी आपला चेहरा, आपलं एक्सप्रेशन, आपला टोन, आपली बॉडी लँग्वेज, ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ज्याच्यावर कितीतरी प्रमाणात कम्युनिकेशन खरं तर अवलंबून असतं, त्या मिस आउट होतात. त्यामुळे माझे 20% आणि समोरच्याचे 20% हे एकमेकांशी कम्युनिकेट करत असतात. मग मधली जी 70-80% गॅप असते, ती जी गॅप असते ती मग खूपदा फॅक्ट्सच्या ऐवजी ॲझम्पशन्सनी भरली जाते की याचा अर्थ असा निघाला का, तसा निघाला का. प्रत्यक्ष सहवास हा खूप महत्त्वाचा आहे की, आणि नुसतं सोशल मीडियाच का की आपण हस्तलिखित माध्यमं वापरू शकतो, आपण हाताने लिहिलेल्या चिट्स, पत्र यांचा अजूनही वापर करू शकतो, किंवा काही वस्तू बनवल्या, काही ग्रीटिंग कार्ड्स बनवली, किंवा काही अशा हँडमेड माध्यमांचा वापर अजूनही करू शकतो. सायलन्सचा वापर आपण करू शकतो. ते जर का असेल सगळं जागेवरती तर सोशल मीडियावरचा जो सगळा संवाद आहे तो अतिशय एनरिच पण करू शकतो. निरंजननी केलेल्या सगळ्या चुका मी केलेल्या आहेत. तुम्हाला लक्षात आलं असेल की मी नवीन पिढीशी एकमत होण्यासाठी अथक प्रयत्न करत असतो. एकदा फोटो काढत होते घरी, तेव्हा असं केलं, ओरडल्यानं मुली, बाबा यू कांट डू दॅट. म्हटलं ते काहीतरी नेहमी खिशात हात काय घालायचे, दॅट इज एल फॉर लुझर. आता हे आम्हाला कसं कळणार, पण ते लिहून गेलं. पण आम्ही शाळेत वाढलो आणि माझ्या पिढीतल्या लोकांबरोबर आमचे संवाद एकमेकांचे, ए जाड्या, ए ढापण्या. आमच्या स्कूल ग्रुपचा जो व्हॉट्सॲप ग्रुपचा इन्चार्ज, त्याचं नाव कावळा आहे आणि त्याला आम्ही गेले 35 वर्ष कावळाच म्हणतोय. त्याला त्याच्या नावाने सुरुत म्हटलं की तो बघतच नाही आमच्याकडे. पण नवीन पिढीचे काही अलिखित नियम आहेत आणि ते मी मान्य केले. सो फिजिकल डिसेबिलिटी, जेंडर डिस्क्रिमिनेशन याच्यावर त्यांना चालत नाही आणि ते योग्य आहे आणि वी हॅव टू गो विथ द फ्लो. तर ते करायचंच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिकरित्या मी गोंधळ केलेले आहेत, शिकलो आहे त्याच्यातून. मी आता फॉरवर्ड करतच नाही, शपथ सांगतो. म्हणजे प्रिव्हेन्शन, ठिणगी लागलीच नाही, आग कशाला निघते. सो माझा फॉरवर्ड होतो तो म्हणजे डेव्हिड ॲटनब्रो, एखादा नॅशनल जॉग्रफीचा व्हिडिओ. आणि शपथ सांगतो, कालच आमचा सेक्युरिटी इन्चार्ज भेटला मला, सर गुड मॉर्निंग, सर तुमचे व्हिडिओ भारी असतात, आवर्जून आम्ही बघतो, बाकीचे आम्ही पास करतो. अशी स्थिती यायला पाहिजे की ज्याच्यातून शिक्षण होत आहे, काहीतरी टेक्नॉलॉजी आहे, कुठेतरी नवीन रॉकेट लॉन्च झालेलं आहे, तर असं मी टाकत असतो. आणि हा नियम लिहून ठेवून ठेवला. बऱ्याचदा टेम्पटेशन होतं हे फॉरवर्ड करू का, डाऊट आला डिलीट. हा नियम खूप कामी येतो आणि त्याच्यामुळे खूप घटना वाचलेल्या आहेत. वाद निवडून संवाद घडावा आणि त्यातून सुसंवाद उमलावा, ह्यासाठी एक टूलबॉक्स डिझाईन करायचं आहे. म्हणजे या सगळ्या गप्पांमधनं माझं फार उद्बोधन व्हायला लागलेलं आहे. आता प्रश्नाचं उत्तर असं आहे, मगाशी मी जे सांगितलं ते ऐकून घ्या हे तर आहेच आहे. आणि मी माझ्याकडनं पाळते ते दुसरं एक पथ्य असं आहे की न विचारल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही. आणि गंभीरपणे कोणी विचारत असेल तर प्रामाणिकपणे जे वाटतंय तेही सांगायचं. दोन ॲक्च्युली शब्द आहेत. एक म्हणजे बिईंग इन दॅट पर्टिक्युलर मोमेंट, कारण का आपल्याला, आपण मराठीत व्यवधानं म्हणतो की
काहीतरी करत असताना बाकीचे खूप विचार डोक्यात येत असतात. तर मी स्पेशली कामाच्या इथे हे खूप करायला शिकली आहे की ते आत्ता जे चालू आहे तेच, बाकी काही नाही आत्ता ह्या क्षणाला. आणि दुसरं जे ह्यांच्या पिढीचं मी म्हणलं ते म्हणजे मुव्हिंग ऑन. थांबून राहायचं मागच्या कुठल्या तरी भांडणामध्ये. मग त्यांनी एकदा असं म्हटलं होतं, मग पुढची 13-14 वर्ष चालू आहे त्याच्यावरनं. तर ते नाही, हे आय थिंक या जनरेशनचं खूप चांगलं आहे. निरंजन. विनोदबुद्धी. आभा. माझ्याकडे 3 आहेत. ओके. एक शिरीषा मॅम म्हणाला असं आदर, जो युनिलॅटरल नाही आहे, जो इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज, जेंडर, डिफरन्सेस सगळ्या दृष्टीने कोणालाही आदर द्यावा. दुसरं आहे सहिष्णुता, टॉलरन्स, जे आपल्यासारखे नाही आहेत त्यांच्याबद्दल. आणि तिसरं नॉन इनव्हॅलिडेशन. कारण की ॲक्सेप्टन्स खूप पुढे येऊ शकतो. ती घाई एक्सपेक्ट करणं आम्हाला चुकीचं वाटतंय, पण द लिस्ट यू कॅन डू इज नॉन इनव्हॅलिडेशन. क्या बात. फार चांगला टूलबॉक्स. आणि काय वापरू नये हे पण महत्वाचं आहे. हो. आशिषकडनं. हा, आशिष. एखादा आई आणि मुलगा येतो आणि तिचं आल्याबरोबर ठणठण चालू असतं, दूध पित नाही, व्यायाम करत नाही, आणि आपण त्याला सांगितलं दूध पित जा रे, व्यायाम कर जा रे, तो काही ते करणार नाही आहे. म्हणजे मग त्याच्यासाठी वेगळ्या भाषेचा उपयोग करायला लागतो. आणि तिथं त्यांची भांडणं मिटवायचं म्हणजे क्विक, तुला मेसीसारखं खेळायचं आहे का, तुला रविवारची मॅच जिंकायची का, लगेच तो आपल्याबद्दल असा जालीम आदर तयार होतो, तो लगेच ऐकायला लागतो. त्याला मग दूध पी, व्यायाम कर, इमिजिएटली हो म्हणतो. हे महत्त्वाचं आहे. आणि मग एखादा पेशंट वाह्यत असतो, तो सगळं लिहून दिलेलं असतं, तुला माहिती आहे की आपण व्हिटॅमिन डी चालू ठेव, व्यायाम चालू ठेव, तो थोडे बहुत करतो, 1 वर्षांनी परत येतो आणि तावातावानी की मी सगळं केलं, तुम्ही सांगितलं सर मला बरं नाही आलं. मी म्हटलं तुझं प्रिस्क्रिप्शन काढ, त्याच्यात काय लिहिलं होतं, तुला किती दिवस घ्यायला सांगितलं, तर ते कायम घ्यायला सांगितलं, तू किती दिवस घेतलं, 3 महिने घेतलं. मग त्याला त्याचं की तू मूर्ख आहेस असं सांगून उपयोग नाही आहे. त्याला म्हणायचं तुझा फोन कुठला आहे, आयफोन. फोन स्मार्ट आहे. लगेच बत्ती पडते, लगेच त्याला मान्य होतं. म्हणजे त्याला कुठेही न दुखावता आपला निरोप पोचला पाहिजे आणि त्याचा पॉझिटिव्ह उपयोग व्हायला पाहिजे. सर तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. म्हणजे एक कुठलं टूल वापरायचं नाही ना कोणत्याही नात्यामध्ये, जरा विचार कर असं नाही म्हणायचं. हो, कारण त्यामुळे ना समोरच्याची विचार करण्याची ॲबिलिटी ही तुम्ही चॅलेंज करता. पण ना ह्याचे डायमेन्शन्स काय आहेत अजून शोधूया, ह्याच्या डिटेलमध्ये गेल्यावरती काय येतं ते बघूया. म्हणजेच काय की ट्रूथ, फॅक्ट्स, डेटा ह्याच्याकडे जर आपण माणसाला नेऊ शकलो तर द टूलबॉक्स ऑफ फॅक्ट अँड डेटा वर्क्स बेटर दॅन जरा विचार कर. कारण ना जरा विचार कर मधलं जे मॉडेल आहे ना त्याला मानसशास्त्रामध्ये म्हटलंय इनकॉम्पिटन्सी मॉडेल. कारण द मुवमेंट यू टेल ना की मी सांगतो म्हणजे काय, ह्याला जमणारच नाही मी सांगितल्याशिवाय, इनकॉम्पिटन्सी मॉडेल आहे. असं म्हणण्यापेक्षा ह्याला जमू शकेल पण त्यासाठी ह्याला कोणती मदत लागेल असं विचारणं म्हणजे कॉम्पिटन्सी मॉडेलकडे जाणं आहे. म्हणून तो एक दुसरा भाग वाटतो. आणि तिसरा की सल्ला नावाची गोष्ट ना ही आपण का वारंवार देतो मला कळेन असं झालंय. हां, आणि बऱ्याच वेळेला आमच्यासारखे लोक, डॉक्टर्स खास करून, या शिक्षक आणि काउन्सिलर सुद्धा, हां, ही सगळी मंडळी असतात त्यांना ना सल्ला दिल्याशिवाय राहवतच नाही. म्हणून अनेक वेळेला काउन्सिलर पण काय म्हणतात, असं काउन्सिलिंग केलंय ना, म्हणजे काउन्सिलिंग करून सोडावे सकळ जना. म्हणजे आपल्याला लगेच कळतं की काय दणकट सल्ले दिले असणार. त्यामुळे जगात सगळ्यात उत्तम सल्ला हा फक्त जमला तर स्वतःलाच देता येतो. दुसऱ्यांना सल्ला आपण कधीच देऊ नये. म्हणजे सल्ला ना एक्सक्लुजन तयार करतो माहितीये, की मी एक सल्ला देणारा, तू एक सल्ला घेणारा. त्याच्यापेक्षा इन्क्लुझिव्ह प्लॅन काय मला करता येईल नाही का. म्हणजे मला समजा एखादी गोष्ट, अरे ते जरा असं कर असं सांगण्यापेक्षा ना, अरे जर हे असं असं करशील का, म्हणजे काय होईल ना आपलं काम किती पटकन निपटून जाईल असं म्हणावं ना.
ते आपण असे बसतो वरती सल्ला देणारे. तर आपण अजिबात कन्सल्टंट नाही, हे आपण लक्षात ठेवावं टूल बॉक्सच्या मध्ये. तर असे टूल बॉक्सेस वापरावे किंवा वापरू नयेत असं मला वाटतं. सर तुम्ही म्हणताय तसं जरा विचार कर, तसं तुला काय वाटतंय मला समजतंय. असं सांगायला लागतंय. असं समजलं नसेल तर नको सांगू. नाही, पण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की मला जर समोरच्या व्यक्तीची व्हल्नरेबिलिटी, मगाशी तिने छान शब्द वापरला, सेमी परमेबल मेम्ब्रेन, मला व्हल्नरेबिलिटी कळली पाहिजे. आणि ती व्हल्नरेबिलिटी मी काही छापीलपणे बोलायची नाही. ती व्हल्नरेबिलिटी मला कळली आहे ही बऱ्याच वेळेला निरंजन म्हणाला त्या शांततेमधून सुद्धा कन्व्हे होऊ शकते. तेव्हा शब्द योग्य वापरावेत, पण शब्द कुठे न वापरावेत हे कळलं पाहिजे. म्हणजे अनेक वेळेला आपण इतके फसफसणारे शब्द वापरतो आणि ते फसफसणारे शब्द विरून जातात. म्हणजे शब्द बापुडे निव्वळ वारा, तसे ते वाऱ्यासारखे येतात आणि जातात. तर आपल्याला शब्दांशिवाय शांततेमध्ये संवाद आहे, समजून घेणं आहे, एखाद्या स्पर्शामध्ये संवाद आहे, आपल्या डोळ्यांमध्ये संवाद आहे. हे आपण टूलबॉक्समध्ये आपल्याकडे खूप टूल्स आहेत, म्हणून शब्दांचा अतिवापर टाळावा. आणि बऱ्याच वेळेला सगळेजण ऐकण्याबद्दल बोलतायत आणि ते महत्त्वाचंच आहे, पण ना आपण ना ऐकताना ऐकतो आहोत असं समोरच्याला नाहीच सांगत, माहितीये. म्हणजे ना ऐकतोय मी, ऐकतोय असं नाही होतो. मी खरंच ऐकतोय, म्हणजे मी तुझ्याबरोबर आता ह्या क्षणी आहे हे समोरच्याला जाणवणं. आणि ते बऱ्याच वेळेला ते 20% शब्द असतात, 80% बाकीचा भाग असतो, तो मी नात्यामध्ये कमी वापरतो. अलीकडे मी शब्द 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 खूप वापरतो. आमच्याकडे येणारी मंडळी असतात, मगाशी छान मुद्दा आला की कंप्लेंटलाच मी प्रॉब्लेम समजतो. तर कंप्लेंट म्हणजे शब्द 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 शब्द. आणि ना जे आमच्याकडे मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये पहिल्यापासून सांगतो सगळं असं म्हटलं, कारण त्यांना काय वाटत असतं की साधारण ते जोपर्यंत त्यांच्या रांगण्यापासून सुरुवात करत नाही तोपर्यंत रिटायरमेंटच्या समस्येबद्दल आम्हाला काही कळणार नाही. त्यामुळे शब्द हे कसे वापरायचे ना, आणि कधी वापरायचे आणि कधी नाही वापरायचे, हे सगळ्या नात्यांमध्ये कळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे आता जे मी अख्खं बोललो ते वंगण होतं. करेक्ट. कारण शब्दांच्या बरोबर जर हे नॉन व्हर्बलचं वंगण नसेल तर शब्दांना काय अर्थ आहे. करेक्ट. सो बॉडी लँग्वेज आणि टोन हे पण खूप महत्वाचं आहे, आणि ह्याची गडबड झाली असं एखादं उदाहरण आम्हाला तुझ्याकडनं हवं आहे. पहिले तर बोलायचंच नाही, आणि बरेचदा शब्द येतो आणि तो गिळून टाकतो. हे मी माझ्या अंगवळणी नाही आहे, पण ते मी शिकलोय की त्याच्यामुळे खूप फायदे होतात. आणि तरी ऍसिडिटी नाही झाली पाहिजे, नाही व्हायला पाहिजे. होय, खरंय. ते काय कालांतराने होऊन जातं, कारण ब्रेन गिव्हअप करते की हा जाऊ दे, हा काही निष्ठुर आहे, हा काही सुधरत नाही. पण कधी कधी बोलून सुद्धा कधीतरी असं होतं जे आपल्या हेतू परस्पर होऊन जातं किंवा हेतू नसतो तरी होऊन जातं. एक उदाहरण देतो थोडक्यात. आमची एक दूरची नातेवाईक आहे, ती आली होती, शोल्डर पेन घेऊन आली. नवीन लग्न होतं, नवरा बरोबर होता, आणि ते पाल्हाळ चालू झालं की आता सासरी आल्यावर थोडीशी तक्रार, मग तिथं बोलता येत नाही म्हणून नॉनस्टॉप चाललं होतं की मला हे का झालं आणि हे झालं आणि ते झालं. म्हटलं आपण व्यायाम करू आणि सगळं दुरुस्त करून घेऊ. नाही, पण मला हे का झालं तर मी सांगितलं की ते तुला शरीर सूचना देत होते, आपण घेत नव्हतो. तुला मानदुखी होती, तुला प्रवासात त्रास व्हायचा, तू दुर्लक्ष केलंस त्याच्याकडे. असं नाही, पण का व्हावं असं. तर मग थोडक्यात असं एक काहीतरी ॲनॉलॉजी देत असतो. अगं कावळा बसला आणि फांदी तुटली असं म्हणून ते की निरोप पोचावा, आता संपलं, तू व्यायाम सुरू कर. मला वाटलं विषय मिटला. दुसऱ्या दिवशी तिच्या आईचा फोन आला. खूप मोठ्या फॅमिलीत ती इथं दिली आहे पुण्यात. नागपूरहून फोन आला की अरे आशिष, तू खूप छान समजवलंस आणि तू योग्यच केलंस, तुझा हेतूही चांगला होता, पण तिच्या घरचे तिला आता म्हणतायत की तू आजारीच होतीस आणि तू या घरी आजारीच आली आहे. सो कधी कधी हेतू वाईट नव्हता, पण त्याचं इंटरप्रिटेशन कसं होऊ शकतं. सो त्यांची बॉडी लँग्वेज पण समजून घ्यायला पाहिजे की दे आर सिटिंग अपार्ट, दे आर लाईक दिस.
थोडंसं विभक्त आहेत, तर विजोड कब्बशी असेल ना तर जरा सांभाळून बोलायचं, आणि कमी बोललं तर त्याचं नुकसान होत नाही. हे फार महत्त्वाचं आहे. मगाशच्या टूलबॉक्समध्ये मला अजून एक भर घालायची. शुअर. आपल्याकडे ना नात्यांमध्ये विश्वास, ट्रस्ट हा आपण बोललो, पण ट्रस्ट वाढवायचा कसा, तर त्याचं मला सापडलेलं एक उत्तर सांगतो की मी असा विचार करतो नेहमी, मला जर एखाद्यावरती काहीतरी काम टाकायचं आहे की अरे तू हे कर, तर आता विश्वास टाकताना मला अडचण काय येते याचा जेव्हा मी माझा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासाठी त्याच्या मागे एक अँझायटी असते. कसली? ह्याला जमलं नाही तर, ह्याने सांगितलं तसं केलं नाही तर, ह्यानी केलेलं माझ्या मनासारखं झालं नाही तर, हे सगळे प्रश्न येतात. मग माझा विश्वास डळमळतो. यासाठी मी आधी काय करू शकतो? खरं तर काम ज्याला सांगायचं त्याचं पुरेसं प्रशिक्षण झालंय का नाही हे मी बघू शकतो की नाही. त्याला ते जे काम करायचं आहे त्याची पूर्वतयारी मी करून घेतली आहे का नाही हे मी बघू शकतो. अच्छा, एवढं करूनही राहिलंच मला विश्वास नाही टाकता येत, म्हणजे असं झालं तरी माझा विश्वास नाही बसत. मग मी एक आयडिया केली जी तुमच्याबरोबर शेअर करतो, ज्याचा मला खूप फायदा झाला. की मी जेव्हा एखाद्याला काम सांगतो तेव्हा शक्यता क्रमांक 1 तो ते मला हवं तसं करेल. शक्यता क्रमांक 2 की मला तो तेवढं हवं तसं करणार नाही. शक्यता क्रमांक 3 की तो अजिबात मला हवं तसं करणार नाही. या 3 माझ्याकडे होत्या. त्याला मी 4थी शक्यता लावल्यावर विश्वास उत्पन्न झाला. ती 4थी शक्यता म्हणजे सांगितलेलं काम ती व्यक्ती मला अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा छान करेल. ही शक्यता तुम्ही जोडून बघा आणि विश्वास वाढतो की नाही बघा. आपण 3 शक्यतांना 4थी शक्यता लावत नाही आणि मग म्हणतो विश्वास वाढत नाही. खरं. म्हणून नेहमी आपण हा विचार करावा की अरे समोरचा माणूस कॅन सरपास माय एक्सपेक्टेशन्स ऑल्सो. दॅट इज ऑल्सो अ पॉसिबिलिटी, ॲज इट इज दॅट ही विल कम्प्लिटली फेल माय एक्सपेक्टेशन्स. ऑल आर पॉसिबिलिटीज. त्यामुळे 4थ्याचा विचार करणं म्हणजे विश्वास. शिरीषा मॅडम, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन बद्दल पटकन थोडंसं काहीतरी तुमच्याकडनं आलं तर आवडेल. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की आपल्या कम्युनिकेशन मधला फक्त 7% व्हर्बल असतो, बाकीचा पॅराव्हर्बल असतो. म्हणजे त्या टोनल क्वालिटी पासून ते म्हणजे शाणं ग माझं बाळ, शाणा आहेस, इथपासनं त्या गोष्टी बदलत जातात. त्यामुळे ते एक भान की आपण बोलताना काय बोलतो आहोत आणि ते परत की संवादाविषयी जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा आपण असं फक्त त्याच्याकडे एक कौशल्य म्हणून बघून चालत नाही, कारण संवाद हे पुन्हा विचारांचं व्यक्त होणं आहे ना. त्यामुळे ते विचारच मुळात कुठेतरी गडबड झाली असेल तर ते संवादात परत तुम्ही कितीही स्मार्टली म्हटलं तरी ते पोचतंच. त्यामुळे हा जो 93% पॅराव्हर्बल भाग आहे ना तो एकतर चुकून सुद्धा दुर्लक्ष करून चालत नाही तो, कारण तो मग तुमच्या फेशियल एक्सप्रेशनमध्ये, बॉडी लँग्वेजमध्ये सगळीकडे येतोच. म्हणजे तुम्ही कधी मागे जाता आणि हाताची घडी घालता हे तुमचं तुम्हाला कळत नाही. डोळ्याला डोळे, नजरेला नजर मिळवून बोलत नाही तेव्हा कळतं. किंवा अनेक वेळेला मगाशी सर म्हटलं तसं की आपण ऐकतोय असं आपल्याला म्हणजे आपल्याला वाटत असतं, पण खरं तर आपण मधली गॅप शोधत असतो की कुठे मला बोलायला संधी मिळते. म्हणजे तेव्हा खरं तर ऐकत नसतोच, आपण मधली गॅपच शोधत असतो की आता जे मला याचं संपलं, मध्ये थोडा पॉज मिळाला की मला जे म्हणायचंय ते मी सुरू करणार. मी नेहमी क्लायंट म्हणजे येतात समोर तेव्हाही त्यांना सांगते की ते हो बरोबर आहे तुझं म्हणणं, पण तर ते येस बट वरनं येस अँड वरती शिफ्ट करा ना आता केव्हा तरी. नाही तर तेच सुरू राहतं की तुझं म्हणणं पटलंय पण तरी पण मला असं वाटतंय असंच करायचं आहे. मग त्या चर्चेला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे हे जे छोटे छोटे भाग असतात ना हे त्यातल्या पॅराव्हर्बलमध्ये खूप महत्त्वाचे ठरतात. मगाशी जे मी म्हटलं की स्टोन वॉलिंग हा तर इतका की तू आत्ता बोलतेस, विशेषतः अनेक पालक ज्या वेळेला मुलांना लेक्चर झोडायला सुरुवात करतात तेव्हा मुलं जे काही कान बंद करतात ना खुबीने, म्हणजे त्यांना ते इंडस्ट्रियल प्लग वगैरे काही लागत नाही, अतिशय शिताफीने ते कान बंद करतात
आणि नाही तर तिकडून निघून जातात. आता हा जो भाग आहे ना, इथे खरं तर तो मेसेज आहे पालकांना की हे अति होतंय आणि मुलाला तुम्ही काय म्हणताय, म्हणजे तिथे काही संवाद होण्याच्या शक्यताच नाही आहे. आणि तिथे कम्युनिकेशन नाहीच, कॉम्पिटिशनच चाललेली आहे. हू विन्स ओव्हर हुम असंच ते चाललेलं आहे. आणि त्यामुळे मग यू कॅन मेक मी डू थिंग्स अशा ह्याच्यातनं ती मुलं जे वागायला लागतात. सो हेही काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आहेत की तो आपला टोन कसा आहे, म्हणजे ज्या टोनचा अंडरटोन असा आहे की तुला काही कळत नाही, तुला काही अक्कल नाही, मूर्खार्थ काहीतरी तू वागलेला आहेस, असं जेव्हा त्यातला सगळा अंडरटोन असतो तेव्हा मग तो बोला किंवा नका बोलू तो कम्युनिकेट होतोच. आणि तो तर मग विशेषतः त्या बॉडी लँग्वेजमधनं आणि याच्यातनं होतोच कम्युनिकेट. त्यामुळे मला असं वाटतं की संवाद करताना हा 93% भाग कधीही आपण काय करतो, सगळा फोकस त्या 60% करतो, पण 93% भाग दुर्लक्षितच राहतो. संवादामध्ये ना एक असतो तो सरळ अर्थ असतो, दुसरा असतो तो लपलेला असतो. आणि जो लपलेला असतो ना तो अर्थ जेव्हा सापडतो किंवा त्या लपलेल्या अर्थाकडे आपण पाहतो त्याच वेळेला आपल्याला ते खरं कळतं. त्यामुळे हिडन इमोशन आम्ही जितकी बघू ना तितका आमचा संवाद चांगला होईल. जितकं गिव्हन इमोशनवरती जाऊ आम्हाला रंग कळणारच नाहीत. त्यामुळे हे एक संवादाच्या बाबतीत आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तरुणांशी हमखास मैत्री कराचा संवाद फॉर्म्युला. ऐकून घेणे हे तर सगळ्याच्या अंडरलाईन आहे. दुसरं म्हणजे दिलेल्या सल्ल्याविषयी सुद्धा आग्रही न राहणे. म्हणजे आपण सांगायचं, ऐकायचं की नाही त्याचं तिकडे आपण लक्ष द्यायचं नाही. निरंजन, मुलांनी आणि पालकांनी सध्या करतात आणि सुरू ठेवावी अशी एक गोष्ट. सुरू ठेवावी अशी गोष्ट म्हणजे प्ले टाईम, खेळत राहणे गेम्स. नाईस. आभा, तुझ्या पिढीचं सगळ्यात कम्फर्टेबल मोड ऑफ कम्युनिकेशन. मोडचे 2 अर्थ घेते. मोड में एक तर क्लिअरली मेसेज, प्लीज कॉल वगैरे असं आम्हाला इम्पलाईट वाटतं. व्हेरी ऑनेस्टली स्पीकिंग मेसेज करणं खूप पोलाईट असतं आमच्यासाठी. आणि दुसरं, फोनमध्ये कसे मोड्स असतात तसं डू नॉट डिस्टर्ब सारखं डू नॉट डिसमिस मोड प्रॉबेबली आमचा सगळ्यात कम्फर्टेबल मोड असेल. कुठल्या वाक्यानंतर कळतं की गिराईक पटलं? 8.5-9 वर्ष झाल्यानंतर एक लक्षात आलेलं वाक्य, वेन यू डोंट ट्राय टू सेल यू सेल द मोस्ट. मला असं आत्ता असं वाटतंय बरं का की आमचं एक हे कुटुंब आहे. म्हणजे आम्ही जे तुमच्यासमोर गप्पा मारतोय ते आम्ही 8 जण म्हणजे एक कुटुंब आहोत. तुम्ही सगळेजण आमचा भाग आहात, आम्ही तुमचा भाग आहोत. आणि मला असं वाटतं की कुटुंब ही संस्था का करायची? कुटुंब हा अनुभव करूया. संस्था तयार झाल्यामुळे अनुभव गुदमरला तरी चालतो अशी संस्था कधी नसावी. आणि म्हणून आपण कुटुंब नावाचा अनुभव घ्यायचा असेल तर तो एका पिढीचा अनुभव कधीतरी असू शकेल का? कुटुंब नावाचा अनुभव हा अनेक पिढ्यांचाच असणार. दॅट इज डेफिनिशन, बाय डेफिनिशन. आणि मग मला आपल्या या सगळ्या वातावरणामध्ये ना खूप आशावादी खुणा दिसतात. त्याला मी आमचे पूर्ण विभक्त नसलेले, पूर्ण एकत्र नसलेले, विभक्त तरी एकत्र, एकत्र तरी विभक्त असे जुगाडू कुटुंब म्हणतो. जुगाडू म्हणजे असं की एकाच शहरामध्ये आईबाबा पण राहत आहेत, मुलं पण राहत आहेत, एकमेकांशी अंतर पाळून आहेत पण अंतर जोडून आहेत, सगळ्या ठिकाणी एकत्र येत आहेत, लांब आहेत पण जवळ सुद्धा आहेत. जगात ना कमी दिसतं हे. आपण असे सॉलिड जुगाड केले आहेत की ज्यांची नोंद समाजशास्त्रज्ञांनी घेणं खूप आवश्यक आहे. मुलगा मुलगी असतात अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलिया किंवा सिंगापूर, दोघांच्या आईबाबा इथे बसून खल करतात कोणी कधी जायचंय. तिकडे आता गोड बातमी आहे, मस्त छान लावतात हो ड्युट्या. त्याच्यानंतर ते तिकडे सगळे जाऊन राहतात, त्या बाळांना ते वाढवतात.
त्याच्यानंतर व्हॉट्सॲपवरती आजी आजोबा आणि नातवंड झकास गप्पा मारतात. हे चांगलं कधी बघायचं? म्हणजे मला असं वाटतं की आपण हे जे सगळं केलंय ना भारतातली आपण लोक, ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत त्यांनी केलंय, हे खरं आहे. परंतु त्यातली आयडिया बघा ना, एका छताखाली नाही आपण राहत तरी आपण आज अटॅचमेंट ठेवून राहतोय. वर खाली असतील, जवळ असतील. आज मी किती मला अशी मुलं माहिती आहेत जे आता म्हणतायत आई वडिलांना की आता ना तुम्ही तिथे राहू नका, आमच्या म्हणजे शहरात राहूया, वेगळे राहूया पण जवळ राहूया. मला वाटतं ही वृत्ती सुद्धा खूप महत्वाची आहे ना. म्हणून आपल्याला जवळपणाचे झाले ओझे हे टाळायचंय, पण ह्याचा अर्थ जवळ यायचंच नाही असं कुठे आहे? म्हणून मला असं वाटतं की सुखासुखी म्हणजे सहजपणे. तर बदलत्या काळाला सुसंगत अशी आपण अनेक पद्धतीची मॉडेल्स तयार करतोय. सो लेट अस ॲक्नॉलेज दोज मॉडेल्स. जगाच्या एका टोकाला असणारी आई दुसऱ्या टोकाला असणाऱ्या मुलीबरोबर आज कुठली भाजी केलीस, अशा आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा करते आहे. हे किती महत्त्वाचं आहे. एका टोकाला राहणारा आजोबा त्याच्या दुसऱ्या देशामधल्या नातवाला किंवा नातीला असाइनमेंट कशी सादर कर ते सांगतोय. मला वाटतं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. हा आपला अत्यंत कन्स्ट्रक्टिव्ह इंडियन फॅमिली जुगाड आहे आणि त्याला आपण दाद देत नाही आहोत. आपण सगळेजण समस्या 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 करत बसलो. बरं, आता आपण जेव्हा अशा पद्धतीने सहजपणे राहणार तेव्हा आपण सहजपणे भांडणार आणि सहजपणे ते भांडण मिटवणार. म्हणून भांडणं हे वाईट आहे असं कोणी सांगितलं? रिपेअर वर्क मधूनच गोष्टी चांगल्या होतात, ओके नाही? आणि सगळ्यात चांगलं रिपेअर कोणतं? की जे रिपेअर झालेलं दिसत नाही ते. म्हणून जिथं रिपेअर झालेलं दिसत नाही ती पेअर चांगली असते. मग ती कोणत्याही नात्यामधली पेअर का असेना हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण जेव्हा ना हे विस्कळीत होतंय ते विस्कळीत होतंय असं म्हणतो तेव्हा काय चांगलं चालतंय, मला वाटतं हा विचार आपण करत नाही की काय चांगलं चालतंय. आज मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये येणारे आमचे वेगवेगळ्या स्तरामधले जे रुग्ण असतात त्यांची कुटुंब त्यांच्याबरोबर आज खूप मोठ्या प्रमाणात येतात. व्यसनाधीनतेसारखा प्रश्न आहे, वृद्ध मंडळी आहेत ज्यांना डिमेन्शिया किंवा असे प्रश्न आहेत. किती कुटुंब आहेत की जी खूप छान उभी राहिली. तेव्हा बदलत्या काळाला आपण जे चांगल्या पद्धतीने तोंड देतोय ना ते प्रोजेक्ट करणं खूप गरजेचं आहे आणि हे आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. म्हणून सोबतीनं चालताना सुखासुखी म्हणजे सहजपणे चालताना भांडण होणार, रुसवे फुगवे होणार. अनेक वेळेला रुसव्या फुगव्यानंतर प्रेम कसं वाढवायचं याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल. आणि कुटुंबाचा अनुभव करायचा तर फक्त रक्ताच्या नात्यांच्या बाहेर जाऊन जगावं लागेल. आपण ज्या गटाबरोबर काम करत असू ते आपलं कुटुंब असेल. सायलीचे तिचे टीम मेंबर्स, तिचे ग्राहक कुटुंबाचा भाग आहेत. निरंजनचे विद्यार्थी, पालक कुटुंबाचा भाग आहेत. म्हणजे माझी कुटुंबाची व्याख्या मी अनुभवाच्या पातळीवरती आणली तरच ते वसुधैव कुटुंबकम आहे. वसुधैव कुटुंबकम संस्थेत नाही तर एकत्र घेतलेल्या एकजीव अनुभवामध्ये आहे. हे जेव्हा कळेल तेव्हाच आपण विश्व कुटुंब झालेलो असू आणि मग आम्ही विश्व कुटुंब आहोत असं म्हणायची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.